श्याम चालू कर. सुरू करू? Yes. ओके. तर मी ऑलरेडी माझा स्क्रीन शेअर केला आहे. तर स्लाइड्स दिसतात ना सगळ्यांना? हो हो. हां, स्लाइड्स दिसतात पूर्णपणे. त्यामुळे फुल स्क्रीन पण करतो. 2 मिनिटांनी करेन जरा पहिले. आपण साधारण सुरुवात करूया टू सेट द स्टेज की मी नेमका बोलण्याचा रोग कुठे असेल बघण्यासाठी. आपण सगळ्यांनी या गोष्टी बऱ्याच ऐकलेल्या आहेत की विश्वात अनेक आकाशगंगा आहेत, त्यांच्यात खूप तारे आहेत, अब्जावधी वगैरे, म्हणजे ते अब्ज म्हणा 10 अब्ज म्हणा, इट डझंट मॅटर, जस्ट व्हेरी लार्ज नंबर. आणि त्याच्यात अनेक गोष्टी आहेत, जसे तारे आहेत, ग्रह तर आपल्याला माहिती आहेतच. व्हाईट डॉट नावाचे काही प्रकार आहेत, न्यूट्रॉन स्टार्स असतात, ब्लॅक होल्स सगळ्यांनाच ऐकून माहिती आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि थोड्या रहस्यमय किंवा आपल्याला म्हणजे त्याची कल्पना नसलेल्या अशा गोष्टी म्हणजे डार्क मॅटर, डार्क एनर्जी वगैरे असे पण आहेत की वन कॅन फ्रॉम द नेम्स वन कॅन ट्राय टू इमॅजिन डिफरंट थिंग, बट दे मीन व्हेरी डिफरंट थिंग्स. आणि महत्वाचं म्हणजे की आपल्या विश्वाचं वयवर्ष 13.7 अब्ज असं आहे, असं आपल्याला सांगण्यात येतं. आणि याचा हे एक बाजू आपण लक्षात घ्या. पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आणि त्या म्हणजे या पुढच्या आहेत की साधारण 2500 वर्षापूर्वी आपला पॉइंटर दिसतो का तुम्हाला? हो. हा, दिसतो पॉइंटर. साधारण 2500 वर्षापूर्वी हे पण माहित नव्हतं की आपली पृथ्वी सपाट आहे का गोल आहे. त्याच्यानंतर ऑलमोस्ट 2000 वर्ष विषय चालले होते की पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, म्हणजे अशी आपली अज्ञानाची अवस्था होती. त्याच्यानंतर साधारण 400 वर्षापूर्वी कळलं की जेव्हा टेलिस्कोपचा शोध लावला आणि गॅलिलिओने तो गुरुवर रोखला, तेव्हा कळलं की अरे त्याला पण 4 चंद्र आहेत. फक्त आपल्याला चंद्र असं नाही आहे. आणि नुसते 4 चंद्र नाही आहेत, तर ते 4 त्याच्या भोवती फिरतात. त्याच्यामुळे मग असं ठरलं की जर गुरुच्या भोवती त्याचे उपग्रह फिरू शकत असतील तर पृथ्वी सुद्धा चंद्रासकट सूर्याभोवती फिरू शकेल. दॅट वॉज वन ऑफ द स्टम्बलिंग ब्लॉक्स की पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरू शकेल, कारण तशी जर फिरली तर चंद्र कुठे जाईल. आणि चंद्र आपल्याभोवती फिरू शकतो आणि सूर्य आपण दोघे मिळून सूर्याभोवती फिरू शकतो हे कळणं कठीण होतं. पण दिस वॉज एव्हिडन्स की गुरुच्या भोवती त्याचे चंद्र फिरतात, सो वी कॅन ऑल्सो डू दॅट. सो हे फक्त 400 वर्षापूर्वी कळलं. आणि इतर आकाशगंगा आहेत की नाही ते आपल्याला जेमतेम 100 वर्षापूर्वी कळलं. म्हणजे ही आपली अवस्था होती की जस्ट 100 इयर्स बॅक इतक्या बारीकशा गोष्टी आपल्याला माहिती होत्या. आणि गेल्या 100 वर्षात मात्र आपण इतक्या गोष्टी सांगतो की वरच्या पाया 4 गोष्टी मी सांगितल्या. हे सगळं झालं कसं, म्हणजे हे ज्ञान आपण मिळवलं कसं, आणि हे म्हणजे खरं आहे का आपल्या काल्पनिक गोष्टी आहे, ते सगळा हाही प्रश्न असतो. म्हणजे मला स्वतःला तो प्रश्न या प्रकारात नाही पण पूर्वी पडला होता की हे सगळं कळतं कसं. कारण अनलाईक अदर सायन्सेस वेन यू कॅन डू एक्सपेरिमेंट्स, ते एक्सपेरिमेंट्स करता येत नाही. यू कॅन नॉट डू एनिथिंग टू द युनिवर्स. त्याच्यावर उजेड पडता येत नाही, त्याच्यावर काय आवाज ऐकता येत नाही, नथिंग वी कॅन डू. कॅन ओनली वॉच अँड थिंक अँड थिअराइज. दॅट्स ऑल वी कॅन डू. सो तेवढ्याच म्हणजे हे लिमिटेशन असून सुद्धा आपण एवढी माहिती कशी काय घेऊ शकलो याची झलक मला तुम्हाला द्यायची. आणि मी विश्वाची झलक जे म्हटलं दॅट इज द आयडिया ऑफ बिहाइंड दॅट. सो व्हॉट आय विल ट्राय टू डू गेल्या पुढच्या 40-50 मिनिटात की याचं लॉजिक काय आहे आणि हाऊ डू वी अराईव्ह ॲट सच अ कन्सेप्शन ऑफ युनिवर्स. सो दॅट इज द स्टेप आय विल लाईक टू ट्रेस. ठीक आहे, आपण सुरुवात करूया की पहिलं आकाश आपलं दिसतं कसं. सो आय विल नाव स्विच टू सॉफ्टवेअर विच इज कॉल्ड स्टेलारियम विच इज अवेलेबल फ्रीली. ते लॅपटॉपवर पण बघू शकता किंवा मोबाईलवर सुद्धा बघू शकता. सो लेट मी ट्राय टू शेअर दॅट अँड सी. So first I have to stop the previous sharing, then start a new sharing. ते मला थोडा वेळ लागतो. Share. आता सॉफ्टवेअर तुम्हाला दिसतंय का? आता स्क्रीन दिसतोय? हो हो हा, हो. तारे वगैरे दिसत आहेत. ओके. तो तुम्हाला कदाचित पूर्ण दिसणार नाही. फॉर दॅट आय थिंक यू विल हॅव टू डू समथिंग ॲट युअर एंड. मलाही थोडं काढायला लागेल. ओप्स. आय थिंक जवळजवळ 70-80% आमचा स्क्रीन स्टेलारियम दिसतंय. हा, तो दॅट्स गुड इनफ. फक्त माझं काहीतरी गडबड झाली इकडे. सडनली सी सुनीता ऑन दिस इन्स्टेड ऑफ द स्क्रीन. व्हॉट डिड आय डू? स्पीकर व्ह्यू असेल तर जे बोलतं ते तुला दिसणार. कुठला व्ह्यू असेल तर? स्पीकर व्ह्यू असेल तर द स्पीकर इज सीन ऑन द स्क्रीन. हो, पण मला फक्त तू दिसतेस.
मी पण दिसत नाही आणि ते मला दिसत नाही, तुम्हाला दिसत नाही. मिनिट जरा माफ करा. सम बटन स्क्रीन मोठा करायचं आहे बघितलं. I should avoid seeing the members. Second chat was hide me. ओके, ठीक आहे सापडलं. दिसतंय तुम्हाला? ओके. तर मी या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही ठरवू शकता की कुठून बघताय, आकाशाने कुठे वेळ बघताय. तर ते मी आपल्या सगळ्यांना माहितीच म्हणून डोंबिवली जागा घेतलेली आहे आणि वेळ आहे ते आत्ताची करंट टाईम आहे, विच इज 9:42 आहे त्याच्यात. त्यामुळे आकाश आत्ता डोंबिवलीतनं कसं दिसेल ते आपण स्क्रीनवर बघतो. तर दिशा आता मी पूर्व दिशा ठरवली आहे. सो आय विल ट्राय टू पॅन इट. साधारण कसं दिसू शकतील आपण लहानपणी बघितलं इथे. सो ही पूर्व दिशा झाली आणि ही जी लाईन दिसते हा म्हणजे सूर्याचा आकाशातला मार्ग आहे आणि बरेचसे ग्रह वगैरे असतात ते या लाईनवर असतील. सो आय विल शो दॅट लेटर. तसं दक्षिणेकडे वळलं की आपल्याला एक वृश्चिक रास दिसते, ते ज्येष्ठा नक्षत्र म्हणतात ते आहे. वृश्चिक रास हा भाग आहे. आणखी थोडं साऊथ ईस्ट नंतर आता पुढे वेस्टला जायला लागला, इतर गोष्टी दिसतील आणखीन. आता इथे सगळ्यात आपल्या जवळचा तारा जो आहे आपला, ते हा तारा सगळ्यात जवळचा आहे. याच्यात ॲक्च्युली नॉट दिस, त्याच्या पुंजक्यामधला एक दुसरा तारा सगळ्यात जवळचा आहे, अल्फा सेंटरी म्हणतात तो. आणि अतिशंकू नावाचा आहे. इथे पण काही गोष्टी नंतर दाखवेन तुम्हाला मी. वन ऑफ द फेमस नेब्युला, तो पण नंतर मोठा करून दाखवेन. आता आपण फक्त सर्वे बघतो, ते आपल्याला सगळ्यात नुसत्या डोळ्यांनी सगळ्या गोष्टी दिसणार नाही, पण हे दुर्बीणीतनं बघितल्या त्या गोष्टी दिसू शकतात. ओके, आता आपण साऊथ वेस्टला आलो. वेस्टला आलो ते काय वेस्टला आलो आपण. आता वेगळे दुसरे आणखीन हा परत तो मागे मिथुन नक्षत्र आला इकडे. मिथुन रास, सॉरी. झाडं वगैरे ते आपण काढून टाकूया, 2 मिनिटात काढतोय झाडं मी. परत आपण परत आलेला हा ध्रुव तारा, उत्तरेला आलो, सॉरी. हा ध्रुव तारा, त्याच्यानंतर सप्तर्षी दाखवेन तुम्हाला मी बऱ्या वेळाने. आणखी बोललो आपण परत की परत आपण पूर्वेला येऊ. ठीक आहे. नाउ व्हॉट आय विल डू इज आय विल रिमूव्ह द स्काय, खालची सॉरी रिमूव्ह द ग्राउंड. ते असल्यानंतर आपल्याला म्हणजे अडथळा येणार नाही बघण्यात, ते सगळं बाकी सुद्धा बघू शकेल. नाउ आय कॅन मूव्ह अप अँड डाऊन आणि सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतील. तर याच्यात दुसरा भाग जे दिसत आहेत ती म्हणजे आकाशगंगा आहे. आपल्या आकाशगंगेचे भाग आहेत ते. आणि 30पासून ते अशी सुरू होईल आणि हा आपला मार्ग झाला. त्या मार्गानुसार सगळे बरेचसे या मार्गावर हा सूर्याचा मार्ग झाला. दिस इज नॉट डेली, दिस इज ॲट सम पर्टिक्युलर पिरियड. आणि त्याच्या सगळे ग्रह जे असतील ते साधारण याच्या आसपास असतात. सो लेट अस टेक अ लुक ॲट दॅट. इकडे त्यांनी नावं जी दिली आहेत की हा चंद्र आहे, त्याला स्पेक्टॅक्युलर म्हटलंय त्यांनी. त्या सॉफ्टवेअरमध्येच त्यांनी नावं दिलेत. तुम्हाला कुठल्या कल्चरची माहिती नावं हवी आहेत ते आपण सांगू शकतो. देन इट शोज दॅट. एवढं झालं स्पेक्टॅक्युलर म्हणजे चंद्र झाला. डिलायटर म्हणजे सॉरी तिचं काय होता, स्पेक्टॅक्युलर म्हणजे कोण? डिलायटर म्हणजे चंद्र. तुझा होता. आय विल कम बॅक टू दिस. ते नाव पण मला पण लक्षात येणार काय नाव आहे ते. ठीक आहे. या लाईनच्या बरोबर फक्त बघायचं पण तिकडे बाकीचे ग्रह दिसायला पाहिजे. शनी झाला, सॅटर्न स्लो मूव्हर. व्हिनस झाला आणि आपण या व्हिनसकडे बघूया. म्हणजे शुक्र तारा.
ते दाखवायचं कारण असं की अंतर्ग्रह जे आहेत म्हणजे पृथ्वीपासून सूर्याच्या मध्ये जे ग्रह आहेत म्हणजे बुध ग्रह आणि शुक्र त्यांना चंद्रासारख्या कला असतात. दिस वॉज अनदर रिझन विच शोड दॅट ऑल द प्लॅनेट्स आर गोइंग अराउंड सन अँड नॉट द अदर वे अराउंड. ते आपण थोडं मोठं करून बघू शकतो. सॉरी, त्याच्या आपल्याला कला दिसतील ती हो. पाहिजे शुक्राची कला दिसते. म्हणजे आता ते टेलिस्कोप मला बघायला नुसत्या डोळ्याने दिसणार नाही, पण त्या टेलिस्कोप मधनं बघितलं की त्याला पण चंद्रासारखी कला असे दिसते आणि ही कला रोज बदलत जाते. त्याप्रमाणे शुक्राची गती सूर्याभोवती फिरेल. आता इकडे उजेड याचा अर्थ सूर्य ह्या बाजूला आहे. दॅट इज वाय वी आर एबल टू सी दॅट. तसंच आपण आता दुसऱ्या त्याच्याकडे बघूया. नेपच्यून बुध कुठे गेला? हा इकडे बुध आला. हा, मर्क्युरी. मर्क्युरीला पण तसंच दिसेल. अगेन विल सी दॅट इट हॅज त्याच्या कला कशा प्रत्येकाच्या कला वेगळ्या असेल. तर उद्या बघितलं तर ते वेगळं दिसेल किंवा याचं सिम्युलेट करून आपण बघू शकतो. एनीबडी कॅन डू इट आफ्टरवर्ड्स. त्यात दाखवायचं कारण एवढंच आहे की अंतर्ग्रह आणि पृथ्वीच्या आतल्या कक्षा असलेले ग्रह आणि बाहेरचे याचा हा फरक आहे आणि त्याच्यानं कळू शकतं की ते नुसतं कला बघून सांगू शकतो का पण आपण पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आहे का नाही. बरेचसे ऑब्झर्वेशन्स असे आहेत की त्याच्यासाठी खूप थिअरी वापरायची गरज पडत नाही. सिम्पल ऑब्झर्वेशन्स आर इनफ. पॉइंट लेट्स लुक ॲट सॅटर्न. सॅटर्न कुठे गेला मग अशी होता. ते दाखवायचं कारण म्हणजे त्याचे आपल्याला कडी बघता येतील. समथिंग दॅट वी लाईक टू वॉच. हा शनी आणि त्याच्या भोवतीचे त्याचे अनेक चंद्र आहेत, खूपच आहेत. लॉट्स ऑफ देम आर देअर. आणि मी समजा पुढे मागे केलं वेळ जर त्याची वाढवली तर यू कॅन इव्हन सी देम मुव्हिंग. सी ते लाल बघू नका, दॅट इज ओनली फॉर फोकसिंग इट, पेइंग अटेन्शन. बट यू कॅन सी द दिस मून्स मधले आकार त्याच्या शनीच्या भोवती फिरतायत ते तुम्हाला दिसू शकतात. काय काय त्याचे खूप आहेत म्हणजे आय डोंट नो मोर दॅन 20 मोठे आणि इतर पण बरेच आहेत. आय डोंट नो द काउंट फॉर दॅट. सो यू कॅन सी हे सगळं टेलिस्कोप मधनं बघितलं आणि रोज ऑब्झर्व केलं तर वी कॅन सी द मोशन ऍक्च्युअली. तसंच गुरुचं पण दिसतंय पण आय डोंट थिंक आय विल शो दॅट कारण आता वेळ जास्त जाईल त्याच्यात. नुसतं बघण्यातच होईल. त्या बऱ्याच गोष्टी बघायच्या अजून. दिवस झाला, चंद्र झाला. ओके, नाउ लेट्स टेक अ लुक ॲट सम अदर फेलोज. परत ही आडवी रेष दिसते जी आपल्याला ती विच इज द इक्लिप्टिक्स म्हणजे सूर्याचा भ्रमण मार्ग. आपण बघूया थोडा वर्टिकल साऊथ. नेपच्यूनच्या पण रिंग्स असतात ना? आहे त्याच्या पण आहे. त्याच्यात असतील एखाद वेळेस पण त्या नेपच्यून दिसू लांब आहे. शकतात. टेलिस्कोप मध्ये दिसतील. नॉट याच्यात सॉफ्टवेअर मध्ये दिसतील अर्थातच. हा आता दुसऱ्या काही गोष्टी दाखवतो. कीपिंग ट्रॅक ऑफ टाइम सो वी माइट जस्ट एंड अप सीइंग ऑल ऑफ इट. तर मला नंतर गोष्टी पण सांगायच्या आहेत. सो विल हॅव टू कट डाऊन अ लिटिल बिट. तर इथे साऊथला तुम्ही बघितलं आता मुंबईवरून सुद्धा दिसू शकेल पण आणखी नॉर्दर्न लॅटिट्यूड असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला दिसणार नाही. that we are too far north and this is closer to the southern part. Southern part is where आपल्या आकाशगंगेचं केंद्र आहे. हा सगळ्यात मित्रतारा म्हणतो त्याला किंवा अल्फा सेंटोरी आणि त्याच्या बरोबरचा. तर अल्फा सेंटोरी असा आहे की आपल्याला दिसायला एकच तारा दिसतो पण तो एक नसून दोन आहेत. So let us see that.
Something else. मध्ये येतं, मला ऍडजस्ट नाही करता येते. मीटिंग वाले मध्ये येतात, सो आय कॅन्ट डू दॅट. आणि ह्याचा ब्राईटनेस जास्त आहे, तुम्हाला कमी करायला लागेल. तो कमी केला त्याचे दोन तुम्हाला बिंब दिसतील. दॅट इज अ डबल स्टार, तुम्हाला दिसू शकतो. सॉरी, मला आता दाखवत नाही येते. ब्राईटनेस जास्त झाला. दॅट इज ऑल कंट्रोल. एक मिनिट हा सांगते. इलॉंगेट झालं तरी दिसतंय. हा, इलॉंगेटेड दिसतोय. पण मला त्याचा दुसरा पॅरामीटर ऍडजस्ट करायला लागेल. मी दोन सेपरेट झालेले दिसते. तर मला आता तिकडे मेन्यू आहे, तो याच्या खालती अडकला, सो आय कॅन्ट सी इट देअर. दिस इज व्हॉट आय वॉज ट्राईंग टू डू अर्लियर, सेटअप करायला. पण ठीक आहे. हा एक डबल स्टारचं उदाहरण झालं की जे आपल्याला दिसायला, म्हणजे हे डबल स्टार का असतात, काय होतं, वशिष्ठ अरुंधती आपण म्हणतो सप्तर्षीमध्ये की ते सगळ्यात डबल स्टार तर ऍक्च्युअली नॉट डबल स्टार. ते फक्त आपल्याला जवळ दिसतात आणि ते एकमेकांच्या मागे आहेत. म्हणजे त्यांच्या दृष्टीने आपण जर रेडियली बघायला गेलो तर दॅट जस्ट बिहाइंड, पण ते अंतर, अँग्युलर अंतर कमी असल्यामुळे ते शेजारी असल्यासारखे वाटतात. पण वशिष्ठ तारा ऍक्च्युअली आहे तो स्वतः डबल स्टार. अगेन इफ यू डू सिमिलर टू वॉट आय डिड, दॅट इज अ डबल स्टार. त्यामुळे आपण जे म्हणतो वशिष्ठ अरुंधती जोडपं आहे, ते जोडपं खरं जोडपं नाहीये, जस्ट अपीअर्स टू बी दॅट. आता हे झाले तारे झाले. दुसरं आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काही ताऱ्यांचे गुच्छ असतात, असं म्हणजे बरेचसे क्लस्टर्स म्हणतात त्याला. ती क्लस्टर्स पण फार इंटरेस्टिंग असतात आणि बरीच असतात. आणि तर 2 टाइप्स ऑफ क्लस्टर्स. एक असतात ज्याला ओपन क्लस्टर म्हणतात, की साधारण 100-200 स्टार्स वगैरे असतात, ते एकत्र असतात, म्हणजे ऑल मूव्ह टुगेदर आणि एका भोवती फिरतात वगैरे. आणि दुसरे त्याला ग्लॉब्युलर क्लस्टर्स म्हणतात, की त्याच्यात 1 लाख ते 10 लाखापर्यंतचे स्टार्स असू शकतात. And those are the places where lots of activity takes place astrophysically. आणि सध्या आता ग्रॅव्हिटेशनल वेव्ह शोधायला बघतात, काय तिथे हे एवढे ब्लॅक होल्स येतात कुठून, तयार होतात कसे. सो दोज आर द प्लेसेस वेअर दे कॅन गेट फॉर्म. ब्लॅक क्लस्टर, त्याला ज्युअल ब्लॉक क्लस्टर म्हणतात. हे मी स्वतः टेलिस्कोप कडनं बघितलं. माझ्या टेलिस्कोप आहे आणि दिस आय कॅन ऍक्च्युअली सी इन द छोट्या टेलिस्कोप मध्ये बघू शकतात. Again, these are few. There are many more, which of course all of you cannot see here. I'll show one more cluster on the telescope. वृश्चिक राशी आहे, त्याच्या जवळ इकडे एक क्लस्टर आहे. इथे क्लस्टर दिसतं तुम्हाला. असे बरेच म्हणजे खूप क्लस्टर्स आहेत की क्लस्टरचा सेपरेट कॅटलॉग पण आहे. आय हॅव नॉट लोडेड ऑल ऑफ इट. तो सांगायचा मुद्दा म्हणजे असा की जसे आपल्याला ग्रह दिसतात ते आपल्याला परिचित आहेत थोडेसे. प्लॅनेट्स म्हणतात त्यामध्ये त्या वॉन्डरर्स, म्हणजे त्याची आकाशातली गती आपल्याला कल्पना दिसते. तारे जे आहेत ते एकत्र डबल असू शकतात किंवा मोठ्या ग्रुपमध्ये असू शकतात आणि त्या ग्रुपचे 2 प्रकार आहेत वगैरे. तर ही झाली विविधता झाली, म्हणजे आपल्याला आकाशात काय काय दिसू शकतं या गोष्टींची विविधता झाली एक प्रकारची. आता ही सगळी झाल्यानंतर त्याच्यात एक गोष्ट आणखी दाखवायची वाटेल मला. See, सेटअप थोडं वेगळं आहे. इस पोर्शन अजून पुढे मला क्लाउड सारखा दिसतोय. दिस इज कॉल्ड अ स्मॉल मॅजेलॅनिक क्लाउड. म्हणजे आपल्या गॅलेक्सीच्या जवळच्या नेबरिंग गॅलेक्सीज म्हणता येतील ती सगळ्यात जवळची स्मॉल मॅजेलॅनिक क्लाउड आहे. त्याच्यात पण खूप तारे आहेत आणि दिस वॉज अंडरस्टूड टू बी समथिंग लाईक अवर गॅलेक्सी, पण मच स्मॉलर. आपली गॅलेक्सी खूप मोठी आहे, आकाशगंगा ही छोटी आहे, पण ती पण शोधलेली असं म्हणजे माहिती आहे. पण ही आपल्याला आपल्या उत्तर गोलार्धात दिसत नाही. गोसाउथ इज व्हेरी क्लोज टू द सदर्न पोल. त्यामुळे अन्यस म्हणून मी परवा सुनीताला विचारलं की ऑस्ट्रेलियात गेलीस यू माइट बी एबल टू सी इट देअर, पण आपल्याला इकडनं दिसणार नाही. वन मोर क्लस्टर इज देअर. खूप मोठा.
लॉट्स अँड लॉट्स ऑफ स्टार्स. तसंच हे स्मॉल मेजरलाईन झालं, तसंच लार्ज मेजरलाईन क्लाउड आहे. Yeah. Show that it cross the wider range. This is again large Magellan, another version of the small one. These are clouds where lots of stars are there, but they are irregular galaxies. आपले इथे रेग्युलर आहे, त्याला स्पायरल गॅलेक्सी म्हणतात. तसं ते झाले विविध प्रकार झाले की आपल्याला आकाशात दिसू शकतात. काही गोष्टी डोळ्याने साधारण आपल्याला 5-6 हजार तारे दिसू शकतात, जास्त दिसू शकत नाही. पण तुम्ही दुर्बिणीचा वापर केला तर यू कॅन सी लॉट्स ऑफ देम अँड यू सी लॉट ऑफ व्हरायटी ऑफ दिस. सो this is our sort of survey of what we can see just looking in the sky and making some observations and measurements. So let me stop this now. नंतर कुणाला स्टेलारियम सॉफ्टवेअरचं नाव आहे, you can download any time and play with it and explore it yourself. That's very easy to do. So I will stop it and now go back to the slides. Okay, so let's do that now. Share different thing. ओके, दिसायला लागला आता. स्क्रिप्ट दिसतंय. हा, आता फाईल दिसते ना. स्क्रिप्ट दिसतंय. हा, not this. I will do this one. Manipulation side. Okay. Now you can see clearly. This is the last slide. Okay. So now I won't change anything, but other things can be seen. So now we go to the slide part. हे मराठीत आहे सगळं लिहिलेलं. तर आपण सुरुवात केली की आपण काय काय गोष्टी ऐकण्यात येतात आणि अवधीचं अज्ञान किती होतं या गोष्टी आपण सुरुवात केली. अँड देन वी टूक अ लुक अराउंड टू सी की काय काय गोष्टी आहेत. तर त्याच्यात आपण या गोष्टी बऱ्याचशा बघितल्या, सगळ्या दाखवू नाही शकलो मी, बऱ्याचशा दाखवल्या की ॲक्च्युली ऑलमोस्ट. आता आपण थोडा विचार करू. तो सगळं बघितल्यानंतर पहिला प्रश्न म्हणजे याच विषयातला असेल, पहिला प्रश्न काय येतो, सर्वात प्राथमिक माहिती म्हणजे त्यातलं अंतर किती, ह्या गोष्टी किती दूर आहेत, थोड्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांचं अंतर किती. हा प्रश्न पहिल्यांदा मी जेव्हा शिकायला सुरुवात केली होती, म्हणजे 11च्या आसपास असेल किंवा कॉलेजला असेल, हा प्रश्न पडला की अंतर कळतात कशी. अंतर वाचलेली असतात की इतके प्रकाश वर्ष दूर आहे, प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाला लागणार वेळ किती अंतर जातो वगैरे वगैरे, ते गणित माहिती असतं, पण मोजतात कसं ते, हाऊ डू यू नो, हा प्रश्न असायचा. आणि इट इज नॉट अ स्ट्रेट फॉरवर्ड थिंग, इट्स नॉट इझी. त्या गोष्टीला टप्प्याटप्प्याने याची माहिती काढायला लागते आणि त्याला कॉस्मिक डिस्टन्स लॅडर म्हणतात. सगळ्यात वेल नोन अँड वेल अंडरस्टूड. तर त्याच्यात निर्णायक गोष्टींचा वापर केला जातो आणि त्या वापरानुसार आपण ठरवू शकतो की किती गोष्टींचं अंतर काय आहे. तर त्याची ती प्रक्रिया जरा मी थोडं एक्सप्लेन करतो. देर आर सेव्हरल 6 or 7 डिफरंट रंग्स आर देअर. त्यातल्या मी 2-3 गोष्टींवर फक्त बोलणार आहे, कारण त्या सांगण्यासाठी जास्त माहितीची गरज पडत नाही. अगदी कमीत कमी माहिती सांगून थोडा विचार करून आपण त्याची एस्टिमेट काढू शकतो. तर व्हेरी फर्स्ट लेअर, हे पहिली स्टेप जे असते त्याला पॅरालॅक्स म्हणतात. पॅरालॅक्स आपल्याला ऐकून माहिती असेल. हे चित्र दाखवतो पहिलं, मग मला सांगता येईल. थोडक्यात म्हणजे एखाद्याच गोष्टीकडे आपण 2 वेगवेगळ्या स्थानांना बघितलं तर त्याची अपॅरंट मुवमेंट आपल्याला दिसते. म्हणजे साधं उदाहरण जे नेहमी सांगितलं जातं की आपलं बोट धरा असं पुढे आणि दरवाजाच्या लाईनला बोट अलाईन करा आणि एका डोळ्याने बघा, आणि ते झाल्यानंतर अलाईन झाल्यानंतर एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्याने बघा. आपल्याला बोटाची दरवाजाच्या दृष्टीने आपलं बोट हल्ल्यासारखं दिसतं. त्या मुवमेंटला ही अपॅरंट मुवमेंट आहे, कारण आपलं बोट हलत नसतं, फक्त आपला बघायचा दृष्टिकोन बदलला असल्या कारणाने ते कसं हल्लेलं दिसतं. दॅट इज कॉल्ड पॅरालॅक्स. ते आपण बघू शकतो आणि हे माहीत असलं की त्याच्यानुसार आपलं बोटाचं अंतर आपल्या डोळ्यापासून किती हे शोधू शकतो. सो दॅट इज द आयडिया बिहाइंड इट. सो दिस इज द केस दॅट वी डू. आता
आपले डोळे म्हणजे दोन ठिकाणी बघितलं धरा, पृथ्वीच्या दोन जागा धरा किंवा पृथ्वीच्याच कक्षेमध्ये 6 महिन्यांनी बघितलेलं दृश्य बघा. सो एक सम स्टार इज देअर, आपल्याला शोधायचं त्याच्यापासून अंतर किती आहे. त्याच्याकडे तुम्ही 6 महिन्याच्या अंतराने बघा. 6 महिन्यात पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये इट्स फ्रॉम वन एंड टू अदर एंड इट गोज. सो त्याचा डायमीटर जो आहे तेवढा सगळ्या डायमीटर पर्यंत तुम्हाला म्हणजे साधारण 150 कोटी नाही 15 कोटी किलोमीटरच्या अंतरामध्ये हे अंतर आहे सूर्यापासूनची पृथ्वी 150 मिलियन. ह्या ताऱ्याकडे तुम्ही बघायचं आणि इथून जर बघितला तारा तर तुम्हाला त्याची दिशा इकडे असल्यासारखी दिसते. इथे बाकीचे स्टार्स आहेत ते व्हेरी फार अवे, ते हलत नाहीत पण दे आर व्हेरी व्हेरी फार. सो पृथ्वी जरी इकडून फिरली एवढी तरी त्याच्या पोझिशनला आपल्याला काहीच फरक दिसत नाही. तर याची पोझिशन स्टारची त्याच्या तुलनेने बघायची आणि 6 महिन्यानंतर परत बघायची. तर तो स्टार आपल्याला इकडे हललेला दिसतो. जसं बोट इकडे एका डोळ्यात बघितलं दुसऱ्या डोळ्यात बघितलं त्याचा फरक दिसतो, एक्झॅक्टली सेम वे तो दिसतो. तर याची जर आपण मोजणी केली, कोन मापक घेऊन केली तर हा कोन किती आपल्याला कळू शकतो. नथिंग मोर इज नेडेड, यू जस्ट हॅव टू लुक ॲट इट अँड लुक ॲट व्हॉट हाऊ मच अँगल इट व्हेरीज बाय. 6 महिन्यानंतर नोट करा आणि 6 महिन्यानंतर नंतर करा. हा जो अँगल कळला आपल्याला आणि ही रेडियस किती आहे माहिती आहे. सूर्याचे आणि पृथ्वीचे अंतर किती आहे 150 लाख किलोमीटर मिलियन किलोमीटर आहे आपल्याला माहिती आहे. की हे अंतर आणि हा अँगल हे जर कळलं तर हे डिस्टन्स आपल्याला सहज करू शकतो. दिस टाइम्स द अँगल इज इक्वल टू दॅट असे मला म्हणतात. त्यामुळे या दोघांचा रेशो घेतला की आपल्याला अंतर कळतं. म्हणजे ह्या ताऱ्याचं अंतर आपल्यापासून किती आहे ते आपण ह्या मेजरमेंटने करू शकतो. त्याला काही जास्त फिजिक्स लागत नाही, मॅथमॅटिक्स लागत नाही, जास्त सिम्पल ऑब्झर्वेशन ना. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जवळचे तारे वगैरे यांनीच त्यांचे अंतर शोधल्या गेलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही ही गोष्ट ताऱ्यांच्या बाबतीत वापरायला बघता दॅट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट, कारण तारे खूप लांब आहे. आता हा तारा जेवढा लांब असेल तेवढा हा अँगल छोटा होईल आणि अँगल छोटा झाला की याचा अर्थ हे सर्कल छोटा असणार आहे. त्यामुळे ताऱ्याची मुवमेंट जी असेल अपॅरंट मुवमेंट ती आपल्याला बघता येणार नाही. सो दर इज अ लिमिटेशन हाऊ फार यू कॅन सी. नॉट ओनली यू आर एबल टू सी द ऑब्जेक्ट बट यू कॅनॉट डिस्टिंग्विश इट्स मोशन. आणि तिचं नाही केलं तर अँगल मिळत नाही, अँगल नाही मिळालं तर अंतर कळत. त्यामुळे शोधाला खूप वेळ लागला. ऑलमोस्ट म्हणजे कल्पना ही आल्यापासून 150 वर्ष लागली की पहिला पॅरालॅक्स शोधायला. आणि त्याचा अर्थ एकच होता की तारे आपल्यापासून खूप लांब आहेत. म्हणजे जवळचे असतील प्लॅनेट्सवर बघितलं तर यू कॅन मेजर अँड दॅट्स इझी इनफ. पण तारे खूप लांब असल्या कारण दिसू शकत नाही. फायनली आय थिंक अराउंड 1850च्या आसपास 2-4 वर्षाच्या अंतराने पहिले 3 पॅरालॅक्स शोधल्या गेले, स्टिलर पॅरालॅक्सेस. त्याला एवढा वेळ लागला. सध्या आता दुर्बिणी चांगल्या आहेत, सीसीडी कॅमेराने आपण बारीक फेंट गोष्टी रेकॉर्ड करू शकतो. साधारण 300 प्रकाश वर्ष एवढा अंतर आपण ह्याने मोजू शकतो. म्हणजे आता आपली दृष्टी या मेजरमेंटमध्ये या एवढ्या अंतराच्या स्पिअरमध्ये काय काय गोष्टी आहेत त्यांचा अंतर आपण मोजू शकतो. पण दिस इज अप टू हिअर, वी कॅनॉट गो बियॉन्ड बिकॉज द अँगल गेट्स टू स्मॉल अँड वी कॅनॉट रिझॉल्व्ह इट. पण अजून त्याच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी आहेत. सो व्हॉट डू यू डू नेक्स्ट? नेक्स्ट करण्यासाठी यू हॅव टू रिमेंबर वन अदर सिम्पल फॅक्ट दॅट यू ऑलरेडी नो की प्रकाशाची तीव्रता आहे ती इन्व्हर्स स्क्वेअरनुसार जाते. म्हणजे काय, दिस फिगर बाय द वे इज डन बाय ChatGPT. हा बल्ब आहे, तुम्ही बल्ब 100 वॉटचा घ्या कुठलाही घ्या आणि त्याच्यापासून अंतरावर त्याची मोजणी करा, उजेड किती याची मोजणी करा. इथे अनदर बल्ब अँड कम्पेअर हाऊ मच इट इज. एक हा 100 वॉटचा असेल तर इथे 10 वॉटचा बघून 20 वॉटचा बघून कम्पॅरिझन करा की सारखं उजेड दिसतोय की नाही. तर त्याच्यानुसार तुम्हाला कळू शकतं की अंतर जसं वाढत जातं तशी त्याचं ब्राईटनेस कमी होत जातं. म्हणजे 1 मीटर असेल तर त्याची व्हॉट एव्हर इज डिवायडेड बाय 1 मीटर स्क्वेअर. 2 झाले तर 1/4 होईल, 3 झाले तर 1/9 होईल. त्यामुळे इन्व्हर्स स्क्वेअरनुसार त्याची इंटेन्सिटी बदलत जाते. हा आपल्याला नियम साध्या पृथ्वीच्या ऑब्झर्वेशनने माहिती आहे. नाव याच्यात काय, याचा अर्थ काय होतो की इफ वी नो हाऊ मच ब्राईट दिस इज अँड इफ वी नो, इथे आपण बघणार आहोत, हे हा तारा धरा आणि इथे आपण बघणार आहोत, इथले आपण मेजरमेंट करू शकतो आपल्या हातात आहे. आपण पिक्चर बसून त्याचं किती ब्राईटनेस आहे एखाद्या ताऱ्याचा तर आपण मोजू शकतो. इथे किती ब्राईटनेस आपल्याला माहित नाही. पण समजा हा कळला आणि हे आपण मोजतो, त्या दोघांमधलं अंतर आपल्याला कळू शकतं कारण दोघांचा रेशो जस्ट गोज बाय 1/4 डिस्टन्स स्क्वेअर. सो ह्या जर एक माहिती आपल्याला माहिती आहे, ही माहीत नाहीये पण हिचं कळली काही कारणाने, तर देन वी नो वॉट द डिस्टन्स इज, तर द लॉ इज नो. ॲज सिम्पल एज दॅट. प्रश्न असा आहे की तुम्हाला कळणार कसं. दॅट इज वेअर द थिंग्स स्टार्ट गेट्स इंटरेस्टिंग. दुसरं असं आहे की ब्राईटनेस आपण ताऱ्याचा बघू शकतो.
पण समजा दुर्बिणीतनं बघितला तर त्या ताऱ्यांना रंग पण असतो बघू शकतो. काही तारे लालसर दिसतात, मग ग्रह तारे सुद्धा लालसर असतात, काही निळसर असतात, काही पांढरे असतात. ते आपण दुर्बिणीतनं बघू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या पृथ्वीच्या अनुभवांना की समजा एखादी गोष्ट तुम्ही गरम केली तर त्या गोष्टीचा रंग बदलतो. अखंड तापवलं की लाल होतं, आणखीन गरम केलं की पहिले जरा पिवळं असतं मग लाल होतं, किंवा गॅसची ज्योत बघा कमी असेल तर पहिले पिवळी असते मग ती निळी होते, आणि जर आर्क लॅम्प सारखं धरलं तर पांढरी असते. तर दिस इज रिलेटेड टू हाऊ मच टेम्परेचर द ऑब्जेक्ट हॅज. रंग जो दिसतो आपल्याला ताऱ्यांचा तो दॅट गिव्स अन एस्टिमेशन अस टू हाऊ हॉट इट इज. अगेन यू कॅन कॅलिब्रेट इट, कारण आपल्याला पृथ्वीचे टेम्परेचर माहिती आहे, तेव्हा बघू शकतो की लाल दिसलं म्हणजे इतकं टेम्परेचर असतं, पिवळा म्हणजे इतका असू शकतं, ही आपली माहिती आपल्याला असू शकते. आता काय पहा, जे 300 प्रकाश वर्ष अंतरावर जे आपण बघितलं पॅरालॅक्स मधलं, त्यातल्या सगळ्या ताऱ्यांची नोंद करा. त्यांची इंटेन्सिटी आपल्याला माहिती आहे कारण त्यांचं अंतर आपल्याला माहिती आहे, त्यांचं अंतर आपण शोधलंय. त्यामुळे त्यांची वॉटेज किती आपल्याला माहिती आहे ते आपण नेहमीच मोजू शकतो. इट इज ऑलवेज नोन. पण अंतर माहीत असल्या कारण त्या पहिल्या रंगमधले शोधले आपल्याला त्यांची इंटेन्सिटी माहिती आहे आणि त्यांचा रंग पण माहिती आहे कारण आपण टेलिस्कोप मधून बघू शकतो. नाउ टेक दॅट अँड प्लॉट. सो यू गेट अ प्लॉट व्हॉट इज नोन ॲज हर्ट्झस्प्रुंग रसेल डायग्राम. हा प्लॉट झाला की इकडे तुम्ही त्याची इंटेन्सिटी किती आहे, किती ब्राईटनेस आहे ते बघायचं, आणि इकडे त्याचा रंग बघायचा. दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहे. आणि आता समजा एखाद्या ताराचा अमुक इंटेन्सिटी आहे तर यू पुट द हिअर, पुट इट देअर अँड सो. सो टेक अ ग्रुप ऑफ स्टार्स अँड जस्ट पुट इट ऑन दिस ग्राफ. आता त्यांनी कलर कोड केलंय, दिस इज रेड, आणि टेम्परेचर उलटा केलंय, टेम्परेचर इकडे वाढत जातं आणि इंटेन्सिटी इकडे वाढत जाते. बट दॅट्स अ मॅटर ऑफ प्रेझेंटेशन, हाऊ यू डू इट. त्याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की बरेचसे स्टार्स जे आपले सूर्यासारखे पिवळे दिसतात, दे ऑल फॉर्म ऑन पर्टिक्युलर बँड, ऑल क्लस्टर अराउंड दिस. These are exceptional fellows. They are either very large or red, and these are found afterwards. Black holes, I mean, white dwarfs वगैरे असतात. They are very low in intensity. पण हा भाग आपल्याला जास्त दिसू शकतो. सो नाऊ वी नो समथिंग मोर की नॉट ओनली ताऱ्यांना ब्राईटनेस आहे, काहीतरी त्यांच्यात प्रोसेस केला त्याचं ब्राईटनेस आहे, त्यांचं टेम्परेचर किती यानुसार त्यांचा रंग माहिती आहे, आणि त्याच्यात काहीतरी कोरिलेशन आहे. आता काय कोरिलेशन त्याचं जर आपल्याला डिटेल्स माहीत नसले ॲस्ट्रोफिजिक्सचे की ते कुठल्या आकारामुळे त्याचं घनता किती असेल, त्याचं टेम्परेचर किती असेल, हे जरी आपल्याला माहीत नसलं आता तरी इट इज इनफ टू नो दॅट वी नो दे फॉल समवेअर हिअर. सो दिस इन्फॉर्मेशन वी कॅन यूज. दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर या गोष्टीचं की यू कॅन टेक अ पॉप्युलेशन ऑफ स्टुडंट्स किंवा मुलं धरा मुली धरा, त्यांची उंची आणि वजन याचं सिमिलरली एकीकडे उंची आणि दुसरीकडे वजन असं प्लॉट करा. So take from one particular class, say age group 12, 13, 14, 15, they will all form some clusters. There will be exceptions. काही मुलं उंच असतात, काही जाड असतात वगैरे, they will go somewhere else, but there will be general pattern. आणि हा जो पॅटर्न तुम्ही कम्पेअर केला तर त्या पॅटर्ननुसार तुम्हाला कळू शकते की हा जो ग्रुप आहे हा 13 वर्षाचा आहे का 15 वर्षाचा आहे का 17 वर्षाचा. Some statistical analysis to that, not to make quantitative number, but qualitative you can see easily. दिस इज समथिंग सिमिलर. आणि त्यात कोरिलेशन काय आहे कारण आपल्याला माहिती आहे की वय वाढतं उंची वाढते. सो देर इज सम लॉ विच इज गव्हर्निंग द ग्रोथ. वी मे नॉट नो व्हॉट द लॉ इज, बट देर एक्झिस्ट अ लॉ इज सफिशियंट, बट दॅट शोज द पॅटर्न. अँड वी जस्ट लुक ॲट अ पॅटर्न टू कम्पेअर, से ओके हा ग्रुप अशात असला पाहिजे. सिमिलर थिंग इज हिअर. वी नो दॅट सम प्रोसेसेस विच आर देअर विच यू डोंट नो, पण ते असले तरी ते दे विल फॉर्म सर्टन पॅटर्न. आता काय करायचं हे आपल्याला माहिती असलेल्या तारांमधलं झालं. आता गो टू डिफरंट पोर्शन ऑफ द स्काय आणि तिथले तारे बघा. आता एवढे मगाशी तारकापुंज दाखवलं, टेक वन ऑफ दोज ग्रुप्स, आणि त्यांच्या आपल्याला ॲब्सोल्युटली इंट्रिन्सिक युनिव्हर्सिटी माहीत नाही, त्याचं वॉटेज किती माहीत नाही. आपल्याला टेम्परेचर कळू शकतं कारण मी लुक ॲट थ्रू इन द टेलिस्कोप, रंग कळतो. पण आपल्याला हे माहिती की आपण मोजलंय किती हे आपल्याला माहिती आहे, आणि आपलं मोजलेलं इंटेन्सिटी आणि स्वतःची इंटेन्सिटी याच्यात दे आर प्रोपोर्शनल, दे जस्ट गो बाय वन ओव्हर डिस्टन्स स्क्वेअर. सो द ग्राफ पॅटर्न विल रिमेन द सेम, although these are numbers are different. Once the pattern is there, you look for the pattern which falls onto this pattern. आणि याची इंटेन्सिटी आपल्याला माहिती आहे, so they must have the same intensity. त्यांचा ब्राईटनेस तेवढाच असला पाहिजे जेवढा यांचा आहे, पण आपण मोजलाय तो काही वेगळा आहे. Now you have got both information, take the ratio, 1 over r square is obtained. So you know the distance from this. This is called the main sequence matching method to find out distant objects which only brightness and कलर आपल्याला माहिती आहे, मोजलेला ब्राईटनेस आणि कलर, पण त्याच्यावर आपण त्यांचं अंतर काढू शकतो. लक्षात आलं काय म्हणतो मी ते?
इक्वेशन वापरायची गरज नाही. सिनफ किंवा क्वालिटेटिव्हली व्हॉट प्रोपोर्शनॅलिटी इज दॅट. ऍक्च्युअल नंबर्स आर इरेलेव्हंट फॉर दिस पार्ट. सो दीज आर द स्टार्स. आणि आपला सूर्य याच प्रकारच्या, इनफॅक्ट इज नॉर्मलाइज टू सन. सो दिस इज पार्ट आय जस्ट एक्सप्लेन. या पद्धतीने साधारण 3 लाख प्रकाश वर्षापर्यंतचं अंतर मोजता येतं. दिस इज रफली 1 लाख प्रकाश वर्ष इज आपल्या मिल्की वेचा साईज आहे. सो वी कॅन सी लिटिल बियॉन्ड मिल्की वे. आणि त्यातल्या तारकापुंज जे असतील काही, तर त्यांचे अंतर आपल्याला मोजू शकतात. सो नाऊ वी आर ऑलरेडी गॉन बियॉन्ड अवर प्लॅनेटरी सिस्टम. वी आर गॉन टू द स्टार्स विच आर 300 लाईट इयर्स. आणि आता 3 लाख प्रकाश वर्षापर्यंत आपण पोहोचलो. One more interesting feature is there, and then I will not continue from that, the same line. And that is again interesting for multiple reasons. 1907 साली हेनरिएटा लिवेट नावाची अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमर होती. तिने शोध घेताना तिच्या लक्षात आलं की काही तारे असे आहेत ज्याची प्रखरता कमी जास्त होत असते आणि ती पिरियॉडिकली होत असते. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ स्टार्स. काही महिनाभरात बदलतात, काही तासाभरात बदलतात, काही दिवसात बदलतात. जे दिवसांमध्ये बदलतात त्यांना सेफिड व्हेरिएबल्स म्हणतात. सेफिड बिकॉज दॅट्स अ प्लेस वेअर द स्टार्स वर फॉर्म. दॅट्स वेअर द डेट इज गिव्हन. तर तिने हे बघितलं. नॉट ओनली शी नोटीस दिस स्टार्स लाईक दिस एक्झिस्ट, बट शी ऑल्सो नोटीस की त्यांची जे जवळचे तारे माहिती आहेत त्याच्यात असे काही तारे आहेत, व्हेरिएबल स्टार्स म्हणतात त्यांना. त्यांची इंटेन्सिटी किती आहे, त्यांचं वॉटेज किती आहे आणि पिरियड किती आहे, याच्यात एक रिलेशन आहे. दे आर नॉट आर्बिट्ररी. एक तुम्ही शोधून काढलं. शी नोटीस द पॅटर्न अँड शी प्लॉटेड द टू. शी फॉर ओ देअर सम लिनियर रिलेशन इज देअर इफ यू लॉगॅरिथमिक प्लॉट. आता हे कळल्यानंतर वी गॉट वन मोर मेथड. म्हणजे आपल्याला इंटेन्सिटी मोजायची गरज नाही. ओनली नीड टू फाइंड आउट व्हॉट द पिरियड इज. दॅट इज इझी. फक्त बघत राहायचं त्याच्याकडे कमी जास्त कधी होते आणि किती दिवसांनी किंवा तासांनी होते बघायचं. दॅट्स गुड इनफ. रेस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन इज कमिंग फ्रॉम द प्लॉट. ते रिलेशन एकदा कळलं तर त्याच्यानंतर मग 13 साली हर्स्कुल मग अशी ज्यांचा तो डायग्राम दाखवला त्यांनी या संबंधाची योग्य मोजणी केली. म्हणजे सिस्टमॅटिकली नाव यू लुक ॲट द स्टार्स विच आर नोन अमंग दोज फाइंड दोज विच आर व्हेरिएबल अँड फाइंड आउट द रिलेशन. आणि मग 1923 साली एडविन हबलने अँड्रोमेडा जो तारकापुंज होता मग त्याला निहारिका म्हणजे काय म्हणतात नेब्युला. नेब्युला जो होता तो त्यातल्या ताऱ्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि तिथे त्याला काही तारे सापडले की जे सेफिड व्हेरिएबल टाईपचे. आता त्यांचे पिरियड माहिती आहेत, त्यांचा नियम माहिती आहेत आणि त्यांची इंटेन्सिटी कळली. इंटेन्सिटी आपल्याला जवळची नेहमीच माहिती असते. वन्स अगेन वी नो दॅट इंटेन्सिटी. त्याचं ओरिजिनल वॉटेज माहिती आहे, आपण मोजलेलं माहिती आहे. सो वी नो द डिस्टन्स. आणि हे जे डिस्टन्स बघितलं ते सुमारे 10 लाख प्रकाश वर्ष. दिस इज 10 times बियॉन्ड द साईज ऑफ द मिल्की वे. सो दिस वॉज द फर्स्ट एव्हिडन्स की देर एक्झिस्ट. जे आपल्याला निबुला वाटत होते काहीतरी डिफ्यूज गोष्टी आहेत तशा वाटत होत्या. दे आर नॉट डिफ्यूज. दे आर ॲक्च्युअली डिफरंट गॅलेक्सीज. कारण ते त्यावेळी टेलिस्कोप पण डेव्हलप झालं. यू कॅन ॲक्च्युअली सी द स्पायरल गॅलेक्सी. इनफॅक्ट आय फॉरगॉट टू शो दॅट, बट यू कॅन सी इन द सॉफ्टवेअर ऑल्सो. यू कॅन सर्च फॉर Andromeda and enlarge it, you will see the spiral galaxy picture. So this was the discovery of the first galaxy which is outside, apart from the LMC and SMC. They don't quite dakhole Magellanic Cloud. Beyond that, so this is large. This is of the size of comparable to our size. So this is very large. आता एकदा हे कळलं की अशा असू शकतात तर इट्स नॉट मच ऑफ एन इमॅजिनेशन से दॅट एक असू शकते तर 100 सुद्धा असू शकते. सो नाऊ वी नो फ्रॉम व्हेरियस अदर ऑब्झर्वेशन की देर आर मेनी galaxies like this and maybe very large number. And that is where the first statement that I made, that I took there are trillions of galaxies आहेत आणि त्यांच्या trillions of stars वगैरे आहेत. That is based on this kind of measurements. We find out how far the things are and what are the rules by which you find it out. आता याच्यात आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत त्या सांगण्यात त्याचा आपण वेळ घालवणार नाही. पण याच्यात स्ट्रॅटेजी इज व्हेरी क्लिअर. यू फाइंड आउट समथिंग विच हॅज by some means we find out what is its absolute voltage. त्याचे उत्कर्ष त्यातून प्रकाश सोडताना किती इंटेन्सिटी शोधतात. सम यू टू गेट दॅट नंबर. तो नंबर तुम्ही या पिरियड मेजरमेंटने करू शकता किंवा मेन सिक्वेन्स स्टारने करू शकता किंवा आणि काय मेथडने करू शकता. सो फाइंड आउट दॅट. एकदा ते कळलं की लुक फॉर सिमिलर ऑब्जेक्ट्स एल्सवेअर and then you know what the intensity is. Once you know that number and what you measure, you know the distance. So that is the general strategy. But it goes in stages because you have to know the previous knowledge to find out what is the next stage. त्यामुळे एका पटक्यात सगळं अंतर सांगता येत नाही. पण असं जर केलं तर यू कॅन फाइंड आउट व्हॉट द डिस्टन्सेस आहे. आता असे स्टँडर्ड कॅन्डल्सची उदाहरणं म्हणजे गॅलेक्सी असेल तर त्यात सगळ्यात ब्राईट स्टार कोण असेल त्याची मॅक्सिमम इंटेन्सिटी एक विशिष्ट असू शकते. पण कुठल्याही गॅलेक्सी घेरली
सगळ्या गॅलेक्सी साधारण सारख्या धरल्या तर त्यातल्या मॅक्सिमम स्टार इंटेन्सिटी कोण असू शकेल दॅट डिपेंड्स ऑन द ॲस्ट्रोफिजिकल प्रोसेस. इफ दे आर सिमिलर एल्सवेअर देन मस्ट इज द मॅक्सिमम इंटेन्सिटी दॅट यू नो. जवळच्या गॅलेक्सीची माहिती असेल तर यू अप्लाय टू द नेक्स्ट गॅलेक्सी फार अवे अँड रिड्यूस द डिस्टन्स. अगेन लॉजिक इज एक्झॅक्टली सेम. सो मग त्याच्यात तेजस्वी तारे असतात, सुपरनोवाचे अनेक गोष्टी असतात. त्यांनी साधारण 100 अब्ज प्रकाश वर्षापर्यंत. दिस इज ऑलमोस्ट द साईज ऑफ युनिवर्स. अब्ज इज 10⁻⁹. So this is 10⁻11 म्हणजे 100 बिलियन प्रकाश वर्ष एवढ्या अंतरापर्यंतची या एस्टिमेट करतात आपल्याला. तो फर्स्ट थिंग वी रिअलाइज जे विश्व होता आहे. Much work can conclude just from these simple measurements, but we have to remember that some assumptions were made. एक तर ज्या गोष्टींमुळे कोरिलेशन आलेलं आहे, आयदर पिरियड आणि इंटेन्सिटीचं म्हणा किंवा कलर आणि इंटेन्सिटीचं म्हणा, दॅट इज गव्हर्निंग बाय सम लोकल लॉज ऑफ फिजिक्स. those are set everywhere is an assumption that we make. ते जर सारखे नसतील तर we cannot apply the logic. आणि त्याचं लॉजिक नाही वापरलं तर then we don't know how to do it. So we simply have no method of doing it. So it's an assumption that we make. The laws of physics as we know them on Earth are the same everywhere. If so, then the mechanisms will be same, then we can apply the law and then we construct this picture. So that's one of the important assumptions that we make. ठीक आहे, आता चर्चा परत झाल्या. आता परत थोडं निरीक्षणाकडे जाऊया. नॉट दॅट शो द पिक्चर्स, पण आता थोडं मी स्टेप बॅक अँड से ओके वी हॅव गॉट इतके विश्व मोठं आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी कळल्या. पण आता पुढे काय, याच्यामध्ये आणि काय दिसू शकतं. आता एक करा की जास्तीत जास्त अंतराच्या गोष्टी आहेत की साधारण 50 कोटी प्रकाश वर्षांपेक्षा आपल्यापासून दूर आहेत. अशाच गोष्टींवर फक्त लक्ष केंद्रित करा. रेस्ट ऑफ द थिंग यू फॉरगेट, यू रिमूव्ह फ्रॉम युअर डेटा अँड जस्ट लुक ॲट देम इन द स्काय. आणि आज द क्वेश्चन की कुठल्याही देशाला बघितलं तर त्याच्यात अशा किती गोष्टी आहेत, हाऊ मेनी ऑफ दिस, काउंट द नंबर काउंट. आणि मग बघितलं कळतं की तुम्ही कुठल्याही देशाला जरी बघितलं तरी दिस नंबर काउंट इज ऑलमोस्ट द सेम. देयर इज नो रिझन फॉर दॅट टू हॅपन. पृथ्वीच्या भोवती असं का दिसायला पाहिजे की सगळे सगळे बरोबर स्फेरिकली सिमेट्रिक आयसोट्रोपिक दिसतात. त्याला काही कारण नाही आहे, पण आज दिसतात सत्य आहे. दॅट्स व्हॉट समथिंग ऑब्झर्व. तर आता दिस इज अ पझल, म्हणजे काय असू कारण माहीत नाही आपल्याला. आहे दिसतं एवढं खरं. सो दिस इज नोन एज आयसोट्रोपिक. द युनिव्हर्स इज आयसोट्रोपिक ॲज सीन फ्रॉम अर्थ किंवा सूर्यमालेच्या बाहेर किंवा गॅलेक्सीला डझंट मॅटर किंवा द स्केल्स आर व्हेरी व्हेरी फाय. त्यामुळे जेव्हा तुम्ही 50 कोटी प्रकाश वर्ष म्हणतात तेव्हा तुमच्या सूर्यमाला वगैरे अगदी एखाद्या डॉट सारखी असते. इट्स व्हेरी स्मॉल. सो 1 part in 10⁹ एवढी छोटी असते. सो यू कॅन रिगार्ड ऑल ऑफ दॅट एज अ पॉईंट. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात कळते की या आकाशगंगा आपल्यापासून दूर जातात. हे कसं कळतं, तर आकाशगंगेमध्ये स्टार्स असतात, त्यांचा आपण नुसतं दुर्बिणीतनं बघत नाही, त्याला त्या लाईटला आपण लोलकांना पाठवतो. तो पाठवला की त्याचा स्पेक्ट्रम दिसतो, त्याचे प्रकाशाचं विघटन होतं आणि त्याच्यात प्रकाशाच्या लाईन्स दिसतात. दोन लाईन्स आर कंट्रोल बाय ॲटॉमिक ट्रान्झिशन्स विच इज समथिंग वी नो ऑन अर्थ. ॲटॉमिक ट्रान्झिशन सोडियम पिवळा म्हणतो, त्याच्यात तुम्ही बघितलात स्पेक्ट्रोमीटरमध्ये त्या 2 लाईन्स दिसतात. अच्छा, या लाईन्स तुम्हाला पृथ्वीवर माहिती आहेत, सगळ्या एलिमेंट्सच्या बघून झालेल्या आहेत. तुम्ही आकाशातला बघितलं कळतात की तसंच पॅटर्न दिसतो, पण दॅ आर शिफ्टेड, दॅ आर नॉट द सेम. तर ते साधारण लाल रंगाकडे शिफ्ट झालेलं असतं. मग आता असं काय की इकडनं समजा याचं उदाहरण आपल्याला परत माहिती आहे, डॉपलर शिफ्ट आपल्याला ऐकून माहिती आहे. पण जेव्हा एखादी गाडी आपल्या जवळ येते किंवा लांब जाते, जवळ डायरेक्ट गाडीचा शिटीचा आवाज कर्कश होतो आणि लांब जाते तसा कमी होतो. सो वेवलेंथ जी असते किंवा फ्रिक्वेन्सी असते ती स्पीडवर अवलंबून असते, आपल्याला माहिती आहे, साऊंडनुसार माहिती आहे. अँड द सेम ब्रेक फिनॉमिनन एक्झिस्ट फॉर अदर लाईट ऑल्सो. ते असल्या कारणाने जेव्हा तुम्ही बघता की हा स्पेक्ट्रम शिफ्ट झालेला आहे, त्याला रेड शिफ्ट म्हणतात किंवा ब्लू शिफ्ट, तर सगळ्या ग्रह आकाशगंगा आहे ते आपल्यापासून दूर जाताना दिसतात, कारण ऑल ऑफ देम आर शिफ्टेड टुवर्ड्स रेड. आणि ते किती शिफ्ट आउट मोजू शकतो, अँड दॅट स्पेक्ट्रम वी कॅन फाइंड आउट हाऊ मच. दॅट इज समथिंग इन आवर टेलिस्कोप वी कॅन मेजर इट. सो रेड शिफ्ट आपल्याला किती माहिती आहे आणि अंतर आता साधारण माहीत झालेलं आहे. सो वी हॅपन टू सी दॅट जेवढे आकाशगंगा आपल्यापासून लांब आहेत तेवढे जास्त वेगाने आपल्यापासून दूर जात आहेत. त्याची रेड शिफ्ट जास्त आहे. दिस इज हबल्स लॉ, इज 1920. दिस वॉज अगेन व्हेरी पॉझिटिव्ह. आणि हे कसं आहे की आपल्याला दिसतंय, प्रश्न साधा प्रश्न लगेच देणं होतं. समजा तुम्ही दुसऱ्या गॅलेक्सीला गेला, जाऊ शकत नाही सोडून द्या, पण समजा गेला तर तिकडनं पण असंच दिसेल का? वी डोंट नो. नोबडी हॅज गॉन देअर. नोबडी कॅन गो देअर as of now. So how do we know? We don't. पण जर समजा तुम्ही गृहीत धरलं तसं आहे, then you can make a lot of progress. So that's an extra assumption which is called cosmological principle. I will come to that in a few minutes.
सध्या प्रश्न एवढाच आहे की एक पझल आहे की ॲसोटोपिक दिसतंय आणि दुसरं म्हणजे युनिवर्स एक्सपांड होत चाललंय किंवा सगळे दूर चालले त्याचा अर्थ एक्सपांड होत चाललंय. These are qualitative features. We are not making any quantitative measurements and equations also. That's where the equations are made. And qualitatively, we can compute so much without any difficulty. त्यामुळे दुसरा निश्चित दाखवतो की विश्वाचा विस्तार होत आहे. आता आपल्याला वेगळ्या प्रकारे विचार करावा पाहिजे. आतापर्यंत आपण स्टार्स कसे करतात, ते त्यांचं टेम्परेचर कसं असू शकेल, त्यांचे नियम काय असतात हे बघू शकतो. आता स्टार्सवर धरत चालू टॉपिक अबाउट एंटायर युनिवर्स. All the stars put together, because all these galaxies are going away from each other. So now we need a different way of thinking about it. Our central object is no longer छोटा village. The entire universe is there. पण आता हे कसं करायचं? साधा प्रश्न येतो की विश्व आत्ताच विस्तारताना दिसतंय का आधीपासून विस्तार होत होतं? कारण आपण सध्या एकच बघतो. त्याच्या आधी मिलियन इयर आधी काय होतं आपल्याला माहित नाही. ते कदाचित पूर्वी छोटं असेल, मग मोठं झालं असेल, नदी जास्त होत असेल, आकुंचन प्रसरण होत असेल. वी डोंट नो एनी ऑफ दॅट. नाउ दॅट वी नीड सम थिअरी. विदाउट दॅट वी कॅनॉट मेक एनी प्रोग्रेस वॉटसएव्हर. आणि ती थिअरी म्हणजे इट्स हॅपन्स की जेव्हा हे 1929 साली जेव्हा कळलं, त्याच्या आधी 10 वर्ष आधी 15 वर्ष आधी सारण आईन्स्टाईनने त्याची रिलेटिव्हिटी थिअरी मांडली. नॉट ओनली दॅट 1915 साली त्यांनी थिअरी कम्प्लीट केली आणि 17 साली त्यांनी लगेच अप्लाइड टू युनिव्हर्स. assuming that made simplifying assumption because then only you can calculate. आणि त्यांनी ताबडतोब बघितलं की असं केलं की इक्वेशन सिम्प्लिफाय ड्रास्टिकली. पुढच्या 10 वर्षामध्ये नंतर 10-15 वर्षात जवळ वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यावर आणखी विचार केला आणि बघितलं की वी कॅन सिम्प्लिफाय द इक्वेशन प्रोव्हाइडेड वी मेक दिस एक्स्ट्रा असम्पशन. दिस कॉस्मॉलॉजिकल प्रिन्सिपल 2 मिनिटांमध्ये म्हणालो की आपण गृहीत धरतो की आकाशगंगेत कुठल्याही आकाशगंगेत आपण गेलो आणि तिकडनं जर युनिव्हर्स बघितलं आणि सेम मेजरमेंट्स घेतली ते सर्व दिशांनी सारखंच दिसेल इज वन थिंग and they will be going away from each other. It's called cosmological principle. The logic त्याच्यावर असं म्हणजे फिलॉसॉफिकल म्हणायचं म्हणतात की we are not occupying any special position in the universe. We happen to be in some generic position. So if any other position is there, it should look the same. There's no reason to distinguish. We don't have anything special apart from the fact that on Earth we live. Apart from that, there's nothing special. हेच आपण मान्य केलं तात्पुरतं. तर इमिजिएटली कळतं की drastic simplification is that the universe must be homogeneous and isotropic. This is a mathematical fact. This immediately follows from the moment you make this principle, this follows immediately. It's a very two-line proof. But here is the equation simplifies so much. Now you can actually see the equations tell you the universe प्रसारित होऊ शकतं, आकुंचित होऊ शकतं किंवा ऑसिलेटरी असू शकतं. That depends upon what is the matter content of the universe. म्हणजे तारे किती आहेत, ग्रह किती आहेत, I mean आकाशगंगा किती आहेत, त्यांची डेन्सिटी किती आहे, टोटल मास किती आहे, ह्याच्यावरती गोष्ट अवलंबून असते. कशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्याच्यात, आणखीन काही गॅसेस आहेत का वगैरे. सो इफ यू नो दॅट देन यू कॅन फाइंड आउट हाऊ द युनिव्हर्स इमर्ज. किती मोठं होतं, काय रेटने मोठं होतं, कमी जास्त होऊ शकतं का, ऑल दिस क्वेश्चन्स कॅन बी आन्सर्ड इफ यू नो व्हॉट आर द कंटेंट्स ऑफ द युनिव्हर्स. पार्ट ऑफ द कंटेंट्स यू ऑलरेडी नो विच इज द विजिबल युनिव्हर्स. आता दुसऱ्या स्लाइड्स नाही आता, पण तेच युनिव्हर्स तुम्ही इन्फ्रारेडमध्ये बघू शकता, अल्ट्राव्हायोलेटमध्ये बघू शकता, एक्सरेमध्ये बघू शकता. ते ऑल लुक लिटल डिफरंट. So this is still entirely seen in electromagnetic range. There are other methods, gravitational waves will be other methods to see, which you don't have that much information there. So ही जी कॉस्मॉलॉजी धरला जाते, ही गृहीत धरल्यानंतर जे तुम्ही तयार करता त्याला FLRW कॉस्मॉलॉजी म्हणतात. These are names of people. Friedman, Lemaitre, Robertson, and Walker. Robertson and Walker told you what geometry it should be. Friedman and Lemaitre told you how the equations will settle. The equations are not simple. Once you make the assumption, they are very simple. I mean, anybody can solve it. आता आपण गणित बाजूला ठेवू म्हणजे त्याच्या मागे जायचं जाईल आपल्याला. पण दुसरा साधा कॉमन सेन्स म्हणू शकतो. जर आज विश्व विस्तारत आहे आणि आपल्याला बघितलेलं आहे उदाहरण सापडलं आणि एखादी गोष्ट जर विस्तारत असेल तर ती थंड होते ही आपल्याला माहिती. तशी गोष्ट मोठी मोठी होत जाते, तशी गार होत जाते. आणि जर ती छोटी केली, प्रेस केली, जास्त कॉम्प्रेस केली तर ती गरम होत जाते. याचा अर्थ जर आज जर वाढत असेल तर पूर्वी तर छोटं असलं पाहिजे आणि तेव्हा तर गरमही असलं पाहिजे. सिम्पल कॉमन सेन्स. असं जर असेल तर एक शक्यता असू निर्माण होते की आपल्याला जी विविधता दिसते जगात, म्हणजे केमिकल एलिमेंट्स आहेत अपार्ट फ्रॉम स्टार्स अँड अदर थिंग, दे मस्ट हॅव कम फ्रॉम समवेअर. तर हे जर त्याची जी विविधता आहे ती कदाचित या प्रकारमुळे उष्णते एक्सपान्शन होताना थंड होण्या प्रक्रियेमुळे निर्माण होऊ शकेल. कारण आपण बघतो समजा एखादं लिक्विडमध्ये तुम्ही
पाण्यात साखर घातली आणि गरम केलं किंवा खूप थंड केलं तर इट सेपरेट्स. So you can get precipitation of things, separation of this simply because of the temperature. But entire universe is expanding, so it's cooling. त्याच्या आतमध्ये जे काय असेल पूर्वी गरम असताना they will start separating out. How they separate, which one separates, is a detail of the matter that you have to put. एक असा विचार करू जॉर्ज गॅमोने अराउंड 1951 प्रपोज दॅट सगळी केमिकल एलिमेंट्स जे आहेत आपण बघतो 92 जी बघतो पृथ्वीवर ती सगळी अशाच प्रकारे निर्माण झाली. दिस इज अ व्हेरी ऑडिशियस क्लेम. आपल्याला काही माहित नाही, फक्त ते वाढतं एवढंच माहिती आहे. रेस्ट ऑफ इट यू डोंट नो. पण समजा असं असेल, सी द लॉजिक इज वी मेक लॉट ऑफ assumption and then derive consequences and check if the consequences are consistent or not. That's the method of exploration. So we cannot verify everything there. It's simply not possible. Because we don't go there, we can't do actual experiments. तर त्यातली एक घटना अशी धरली की समजा खूप गरम असताना त्यात प्रोटॉन इलेक्ट्रॉन्स ज्या चार्ज पार्टिकल्स ते आहेत आणि त्याच्याबरोबर दे आर एक्सचेंजिंग लाईट ऑल द टाइम. जसं इलेक्ट्रॉनिक रेडिएशन असतं विच इज सेम एज लाईट. तर हे गरम असताना सगळे वेगवेगळे असतात आणि दे आर टू हॉट, दे आर कलायडिंग विच अदर अँड सेपरेटिंग होतात. हायड्रोजन ॲटम तयार झालेले. पण जसं युनिवर्स वाढतंय, एक्सपांड होत आहे, इट इज कूलिंग. त्यामुळे त्यांच्यातली नाऊ इफ द कम क्लोजर दे कॅन हँग टुगेदर बिकॉज दॅर अट्रॅक्शन, इलेक्ट्रिक अट्रॅक्शन कॅन होल्ड देम टुगेदर रादर दॅन स्प्लिट अपार्ट. जसं टेम्परेचर कमी होतं तशी शक्यता निर्माण होते. पण मोमेंट दिस हॅपन्स then light stops interacting because now there are no charged particles left. And सगळे neutral atom तयार झाले. Now the light which is there, it simply keeps expanding along with the rest of the universe. That means there is some leftover light possible. आणि गॅमोने ते शोधून काढलं की असं जर त्याची थेअरी जर बरोबर असेल तर असं लेफ्टओव्हर लाईट कुठेतरी असला पाहिजे. आणि त्यांनी एस्टिमेट पण काढलं त्याचं टेम्परेचर किती असायला पाहिजे. दिस इज पार्ट ऑफ द थेअरी विच इज नॉट टू डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट बट इट रिक्वायर्स कॅल्क्युलेशन. पण साधारण 5 डिग्री केल्विन म्हणजे साधारण 268 डिग्री शून्याच्या खाली, खूप व्हेरी व्हेरी कोल्ड, एवढं टेम्परेचर असायला पाहिजे. दिस इज प्रिडिक्टेड. दिस इज अराउंड 1950-51च्या आसपास. आणि सो हॅपन्स की 65 मध्ये पेन्झेन्स विल्सन हे दुसऱ्याच गोष्टीचा शोध घेत होते. त्यांना अचानक दिसलं की त्यांच्या अँटेनासमध्ये टेम्परेचर दिसते सम एक्सेस टेम्परेचर द्या अँड इट इज कमिंग फ्रॉम ऑल डिरेक्शन. त्यांनी कुठल्याही दिशेचा अँटेना बदलला गेट द सेम रिझल्ट. आणि त्यांनी त्याचं एस्टिमेट केलं दॅट टेम्परेचर इज 3.5 डिग्रीज केल्विन. सो दिस इज नॉन एज द कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन. दिस वॉज एक्सपेरिमेंटली डिस्कवर्ड. त्याची करंट व्हॅल्यू द प्रिसाइज व्हॅल्यू 2.73 आणि त्यात 3-4 डेसिमल प्लेस आहे. and that is the new value. But this was something, this is purely qualitative analysis. This part is quantitative, that you questions are there, and then this was experimental. So this is a good success that qualitative prediction which was made was actually confirmed. So that essentially said that expanding universe hypothesis is correct. The fact that elements are cooked up by the cooling process also correct, and it's consistent. फक्त त्याची theory संपूर्णपणे बरोबर नाही. And that's also something interesting. And the interesting part of असं आहे की या पद्धतीने विश्वामध्ये हायड्रोजन किती आहे तुम्हाला कळतं, हिलियम किती आहे कळतं, लिथियम किती आहे कळतं आणि थोडंसं बेरिलियम किती कळतं. दीज आर फर्स्ट 4 एलिमेंट्स विच आर लाइटेस्ट एलिमेंट. याची अमाऊंट विश्वात किती असायला पाहिजे दिस यू कॅन कॅल्क्युलेट फ्रॉम दिस पार्ट अँड दॅट इज ऑब्झर्व. दॅट इज वेल डॉक्युमेंटेड. विच मीन्स दिस थिअरी इज करेक्ट. बट इफ यू आस्क द क्वेश्चन सोडियम कसं आहे, ऑक्सिजन कसं आहे, कार्बन कसं आहे, it doesn't work because those elements are not produced by the universe. They are produced in the stellar collapses असताना स्टार्सच्या आतमध्ये जेव्हा अणुभट्टी चालू होते त्याला स्टार्स म्हणतो आपण, त्याच्यामध्ये या गोष्टी तयार होतात. पण याच्यातही इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ही गोष्ट असेल दॅट इज पार्ट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स. तर तुम्ही साधारण आयर्न पर्यंत म्हणजे 26 ॲटॉमिक नंबर इथपर्यंत जाऊ शकता. त्याच्या पुढे ह्याच्या प्रक्रियेने फ्युजन होऊ शकत नाही. इट्स नॉट पॉसिबल. मग सोनं, चांदी वगैरे युरेनियम गोष्टी आल्या कुठे हा प्रश्न निर्माण होतो. सो अगेन न्यूक्लिअर फिजिक्स टेल यू इफ सच अँड सच प्रोसेस टेक्स प्लेस, सो कॉल्ड आर प्रोसेसेस, देन इट कॅन हॅपन. वेअर विल दिस प्रोसेसेस occur? Only known places are collisions of neutron stars. That is the only place where you have excess amount of neutrons, which if they merge together, then this R process can take place, and then you can generate all these elements. So एलिमेंट्सची निर्मिती कशी झाली, सुरुवातीचे एलिमेंट्स आहेत त्यांनी विश्वाच्या एक्सपान्शनमध्ये झाली. त्याच्यानंतर काही कारणाने स्टार्सची निर्मिती झाली. त्यात डेन्सिटी व्हेरिएशन जे असतं त्याने कोलॅप्स व्हायला सुरुवात होते, मग स्टार्स तयार होतात, त्याच्या आतमध्ये बाकीचे एलिमेंट्स तयार होतात आणि ते काही स्टार्सचे कोलिजन झाले की त्यातनं आणि तिसऱ्या प्रकारच्या गोष्टी होतात. सो इट इज ऑल दिस सो मेनी स्टेप्स आर देअर
wherein you get that. So all the gold that you see on Earth is coming from those processes. In fact, one can use this idea of how many such neutron stars should be there, because given that so much of gold is there on Earth. So that's also a calculation of some. This is the part that I just told you. आता इथपर्यंत आपण ती स्ट्रॅटेजी वापरली. निरीक्षण करा, थोडा विचार करा, निरीक्षण करा, थोडा विचार करा, प्रपोज थिअरी, क्रॉस चेक. हा जो मार्ग आहे, आता याच्या पलीकडे जायचं असेल तर नाव इट गेट्स मोर मार्किंग, बिकॉज यू आर लेस नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स अँड द नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आर मच टू लार्ज. आणि आता तर फिजिक्स पण आपल्याला माहित नाही, त्यामुळे ह्या गोष्टी अनिश्चित होतात. मला संपत आल्या, थोडा वेळ 5-10 मिनिटं लागतील आणखी. अंदाजा आधारित गुंतागुंतीचा होता. पण हा जो कॉस्मिक मॅक्रो डायग्राम जे आपण बघितले, त्यांनी नवीन प्रश्न निर्माण होतात. दर कम्प्लिटली डिफरंट, नॉट रिलेटेड टू एनी ऑफ द अर्लियर पार्ट. की त्याचं डिस्ट्रीब्युशन बघितलं, इट्स एक्स्ट्रीमली आयसोट्रॉपिक. म्हणजे इतकं आहे की त्याचं व्हेरिएशन बघितलं, अँग्युलर व्हेरिएशन, की अँगल बद्दल किती बदलतं, 1 लाखामध्ये 1 भाग एवढंच बदलतं. नाउ देर इज नो रिझन वाय सच अ प्रिसाइज आयसोट्रॉपी शुड एक्झिस्ट. दुसरं असं बघितलं तर ते मेजरमेंट केलं जातं की विश्व आपल्याला सपाट दिसतं, त्याला स्पॅशियली फ्लॅट म्हणतात. ते काय ते माहित नाही. पण हे प्रश्न निर्माण झाले कारण आपण CMBRचं ऑब्झर्वेशन केलं. दिस न्यू इन्फॉर्मेशन विच केम विच वी कुड ऑब्झर्व अँड देन दिस क्वेश्चन्स कम. ते करण्यासाठी मग आणखी नवीन थेरीज मांडायला लागतात. एक कल्पना असते इन्फ्लेशन, की नाव अस्यूम की विश्वाच्या सुरुवातीच्या यंग अवस्थेत देयर वॉज वन शॉर्ट पिरियड वेअर इट एक्सपांडेड एक्सपोनेन्शियल, विच इज अस्यूम दॅट. त्याचं गृहीत धरलं तर पुढचा सगळे प्रश्न सुटतात. अगेन, do you know it really happened or not? You know. Then you go and see, answer is no. But if it is there, then you build an entire set of theories with multiple different consequences. And all of them hang together. And therefore, you say, okay, there's a good chance this is true. But this is not as pakka as the previous steps, because there are 200 models of this kind and they can still under debate. So these things become more difficult, of course, but that is part of the research process. हे जरी सगळं एवढं असलं, एक शेवटचा मुद्दा आहे की आइन्स्टाईनची थेरी जी मी आपल्याला मदत केली याच्यात, त्यात तीच थेरी असंही सांगते की विश्वाची सुरुवात आणि हे एक्सपान्शन जरी धरलं, मस्ट हॅव हॅपन फ्रॉम सिंग्युलॅरिटी, द स्मॉलेस्ट पॉसिबल पॉईंट विथ व्हेरी व्हेरी लार्ज डेन्सिटी. थेरी म्हणजे आपल्या बियॉन्ड इमॅजिनेशन. पृथ्वीची डेन्सिटी साधारण 5 ग्रॅम्स पर सीसी आहे. व्हाईट डॉटची धरलीस तर 10 लाख ग्रॅम्स पर सीसी आहे. न्यूट्रॉन स्टार्सची धरलीस तर 10^15 grams per cc, and this will go to 10^30. It's extremely, it's just numbers. We cannot intuit it in any way. तशी सुरुवात असायला पाहिजे. This is what Einstein's theory suggests. It's valid, but that means your laws are no longer applicable. The entire picture on which everything is based, when it gets to that stage, the laws are simply, you cannot extrapolate this knowledge to that region, which means our theoretical thing has reached a saturation or sort of dead end. Now we need to do something else altogether to go beyond that. And one of the possibilities of that is so-called quantum Guruत्वाकर्षण, which is where I have done some work earlier. Still have some interesting thing to be. But this is all largely speculation because we cannot do any experiments. Some observations are there which are not enough to resolve or tell you few hints as to how you should proceed. So this is very tough. So I think with this I will like to stop here. आणि काही थोडे प्रश्न असतील तर घेता येतील. References तुम्हाला देऊ शकतो त्याच्यानंतर. So now the stage is open. Feel free to ask questions. You can go back also if necessary. आता अनम्यूट करा सगळ्यांनी. आता unmute करा सगळ्यांनी. श्याम, तू खूपच चांगलं प्रेझेंटेशन केलं. मी जरा 2 मिनिटं बोलतो. व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह आणि एकदम एक्स्ट्रीमली गुड. आणि जे पर्टिक्युलरली विश्वाच्या उत्पत्ती आणि त्यानंतरच्या गोष्टींबद्दल तू शेवटचं जे डिस्कशन केलंस ते खूपच इंटरेस्टिंग आणि बऱ्याच गोष्टी मला माहिती पण नव्हत्या त्यातल्या. एक थोडासा प्रश्न विचारायचा आहे. तू तुझ्या इनिशियल स्लाइड मध्ये डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी बद्दल लिहिलंस बाय रेफरन्स. Yes, no, yes, I want to ask you this question, whether dark energy and dark matter, is it just a mathematical balancing thing, or there is any physical verification of that? Okay. Good question. Sham, you can stop sharing slides so we can see everybody. Sure. Yeah. Okay. Stop share. Oops. Yeah. Okay. So Yeah. sharing this one. That's good. Oops. Thank you. So where are you? Okay. Where is Sanjay? Yes. Go for gallery view, then you will find everybody. Gallery.
This is where, राईट टॉपला Are you waiting? व्ह्यूचं बटन आहे बघ. राईट टॉप व्ह्यूचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक केलंस की तुला ऑप्शन्स दिसतील. स्पीकर, गॅलरी, मल्टी स्पीकर. टॉप राईट. बरेच लोक कॅमेरा बंद करून बसले. नाही ठीक आहे. कॅमेरा ऑन करायला सांगा सगळ्यांना. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा, हा म्हणजे चेहरे दिसू देत. तो पण आपला उद्देश आहे दर महिन्यातून एकदा भेटण्याचा. एकदा तरी कसे दिसले पाहिजे. सगळ्यांचे चेहरे तरी दिसू देत. हा. नाही जागे आहेत की नाही पण कळलं पाहिजे. हो खरंय खरंय. राईट राईट. का प्रोग्राम ऐकायचा झोप आली तेही बघून घ्या. प्रत्येकाच्या झोपायच्या वेळा वेगवेगळ्या असतात ना. कोकणे साहेब कॅमेरा ऑन करा. सो संजयच्या प्रश्नाकडे येतो मी. केदार, दीपक, कल्पना. तर त्याच्यात दोन एक गोष्टी आहेत. एका अर्थाने बरोबर आहे की दिस इज कमिंग फ्रॉम अ बजेट ऑफ व्हॉट यू अस्युम व्हॉट इज पार्ट ऑफ द युनिव्हर्स. तर आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी म्हणजे किती तारे आहेत वगैरे त्यांची डेन्सिटी आपल्याला माहिती. मी अशी म्हटलं की युनिव्हर्स किती एक्सपांड होते का नाही किंवा ते परत कॉन्ट्रॅक्ट होईल की नाही, दिस डिपेंड्स अपॉन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द युनिव्हर्स. कुठले कुठले घटक आहेत त्याच्यावर ते अवलंबून असतात. दे आर गिव्हन इन टर्म्स ऑफ एनर्जी डेन्सिटी ऑफ डिफरंट टाइप्स. एक असतं ते मॅटर डेन्सिटी म्हणतो त्याला आपण, की जे आपल्याला व्हिजिबल मॅटर जे आहे ते साधारण दिसतं, म्हणजे लाईटने जे दिसतं ते गॅलेक्सी मोजिंग वगैरे म्हणतात. दॅट्स अबाउट लेस दॅन 5%. दॅट्स ऑल दॅट ॲक्च्युअली नो. त्याच्यानंतरच्या गोष्टी आहेत की बाकीची गोष्टी माहीत नाहीत, बट दे मस्ट बी देअर बिकॉज युनिव्हर्स सीम्स टू बी स्पेशली फ्लॅट. कारण that has different set of observations which tell you that it better be so. Only then you can find out why so many galaxies are there. So this is called inhomogeneity anisotropy that is measured. त्याच्यानुसार कळतं की थोडीशी पूर्ण आयसोट्रॉपी असेल, होमोजेनिटी, ते विश्व निर्माणच होणार नाही. विश्व आहे आपल्याला माहिती. सो देर हॅव टू बी इनहोमोजेनिटी. सम फ्लक्च्युएशन्स मस्ट बी देअर. फ्लक्च्युएशन्स किती आहेत त्याचं तुम्ही मोजमाप केलं तर त्याच्यानुसार कळतं की इतकी फ्लक्च्युएशन्स असतील तर त्याचं डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारे आकाशात असलं पाहिजे. कम्पेअर दॅट विथ द डिस्ट्रीब्युशन ऑफ गॅलेक्सीज अँड दॅट स्टॅटिस्टिकली सेट. हे मॅच होण्यासाठी यू हॅव टू से दॅट द युनिव्हर्स इज स्पेशली फ्लॅट. ते फ्लॅट होण्यासाठी इतर घटक जे आहेत त्यांचं बॅलन्स बरोबर झालं पाहिजे. तीन प्रकारच्या गोष्टी आहेत: रिलेटिव्हिस्टिक मॅटर, नॉन रिलेटिव्हिस्टिक मॅटर आणि समथिंग कॉल्ड डार्क एनर्जी, कॉस्मॉलॉजिकल कॉन्सेप्ट. हे तीन महत्त्वाच्या गोष्टी. तर ते होण्यासाठी यू हॅव टू मेक पॅरामीटर फिट फॉर दिस सो दॅट देर विल बी कंपोनेंट विच इज कॉल्ड डार्क एनर्जी. इट शुड बी अबाउट 70% अप्रॉक्सिमेटली. देर शुड बी पार्ट विच इज कॉल्ड डार्क मॅटर विच इज. पण डार्क एनर्जी किती पर्सेंट समजली जाते सध्या? 75 का इवन मोर देन दॅट? Close to there is a slight difference between what is called Hubble tension, whether it is value is 67 or 73. There are two different sets of results give you two different numbers, and that's some people call it Hubble tension, some people call it Hubble crisis, some people even question whether cosmological principle is valid or not. I mean, there are whole shades of it. So that issue is, that's why I said those parts are speculative part, in the sense they are not settled yet. But you basically need it for the energy budget in order to explain why the universe is special. आणि त्याच्यासाठी मग डार्क एनर्जी धरावी लागते की जिचं इक्वेशन ऑफ स्टेट वेगळं असतं. सो नॉन रिलेटिव्हिस्टिक मॅटर टाईप असेल, डस्ट म्हणता येईल त्याला, की त्याच्यात एनर्जी डेन्सिटी आहे पण त्याच्यात गती कमी असल्यामुळे त्याचं प्रेशर येत नाही. तसं असायला पाहिजे. दॅट शुड बी अबाउट रिमेनिंग 30%. आपण 70%, 30% होईल. 30% मधलं 5% आपण बघितलेलं आहे ऍक्च्युअली, लाईट जो दिसतो आपल्याला. रिमेनिंग 25% बघितलेलं नाहीये. पण त्याचं इनडिरेक्ट एव्हिडन्स असा आहे की तुम्ही जेव्हा गॅलेक्सीज बघता आणि एखाद्या गॅलेक्सीने बघा आणि त्यातल्या ताऱ्यांची गती बघा, ते ऑल गो अराउंड द सेंटर ऑफ गॅलेक्सी. तर तसं जर असेल तर तुम्ही गृहीत धरता की आपल्याला व्हिजिबल मॅटर किती माहिती आहे, आपण तारे बघितले किती, त्याचं एस्टिमेट करता येतं. ते जर असेल तर त्याच्यापासून मध्यापासून लांब असले तारे जे फिरतात त्यांची गती किती असायला पाहिजे हे कळू शकतं. जसं पृथ्वीभोवती चंद्र गती कळली तर चंद्र किती लांब आहे हे कळू शकतं. तसं जर बघितलं, दॅट्स कॉल्ड रोटेशन कर्व्स, ते बघा तुम्ही. आणि मग गॅलेक्सीमध्ये कळतं की अनलेस यू अस्यूम मोर मास यू विल नॉट गेट दोज कर्व्स विच आर नॅचरल. व्हिजिबल, आणि ते व्हिजिबल नसतं याचा अर्थ ते इलेक्ट्रोमॅग्नेटिकली इंटरॅक्ट करत नाही. दॅट इज वाय इट इज कॉल्ड डार्क मॅटर. बट इट्स एक्झिस्टन्स मस्ट बी देअर, अदरवाइज यू कॅनॉट एक्सप्लेन दॅट.
again, for that also there are alternative theories. People say Okay. Newton's law, I mean, Newton's second law may be मला modified. मला आणखीन एक जरा एक क्वेश्चन आहे म्हणजे सी वी So, बिलीव्ह इन just द कॉन्झर्वेशन ऑफ just one minute, just to कॉन्झर्वेशन ऑफ complete एनर्जी. this. एक मिनिट तर ती विश्वाची एनर्जी ही कॉन्स्टंट आहे का आणि इफ दॅट इज कॉन्स्टंट then what happens when it is expanding and contracting, and whether any measure has been observed or calculated about the total energy content of the universe. That question becomes ill-posed कारण ती एनर्जीची टोटल एनर्जीची कल्पना आपल्याला विश्वाला लावता येत नाही. बेसिकली एनर्जी कल्पना जेव्हा तुम्ही स्पेस टाइम असतो, थर्ड स्पेस टाइम असतो, देर इज नो नोशन ऑफ एनर्जी एक्सेप्ट वेन द एनर्जी ॲज मेजर्ड फ्रॉम फार अवे. इट्स कॉल्ड असिम्प्टोटिकली फ्लॅट. म्हणजे समजा तुम्ही चंद्र, सूर्य, आकाशगंगा असं म्हणजे ऑल द मॅटर विच इज कन्फाइन्ड टू कॉम्पॅक्ट रिजन, त्याच्या बाहेर जर तुम्ही गेला मास एनर्जी इक्विव्हलन्स मध्ये तुम्ही टोटल एनर्जी ठरवू नाही शकत का तसं? No, एक मिनिट. तर टोटल एनर्जी व्हॉट यू आर मेजरिंग इज एनर्जी डेन्सिटी. इक्वेशन्स मध्ये व्हॉट कम्स इज एनर्जी डेन्सिटी, दॅट इज मेजरेबल. पण टोटल काढू शकत नाही बिकॉज दॅट इज नॉट वेल डिफाइंड क्वांटिटी. डिपेंड्स ऑन विच कोऑर्डिनेट्स यू चूज, दॅट डजंट मेक एनी सेन्स. इट्स अ प्रॉब्लेम इन जनरल रिलेटिव्हिटी. यू कॅनॉट डू दॅट. ओनली थिंग यू कॅन डू इज हाऊ फार इट इज. कॉम्पॅक्ट गोष्टी असेल तर त्याला तुम्ही एनर्जी मोमेंटम ह्या गोष्टी असाइन करू शकता, पण युनिव्हर्सला असाइन करू शकत नाही. That doesn't make sense. The concept is not well defined, so you cannot use it for something. Energy density is there. आता energy मध्ये volume किती? How do you know what the volume is? Where does the universe end? We don't know. We only know the observable universe. Is it like a box inside which everything is there? Answer is no. It's more like a balloon. त्याच्यात आतमध्ये काय बघत नाही. Balloon's surface is like the universe, which is if it doesn't have a boundary. So we don't really know what the volume to assign. So even if you know density, we don't know what energy is. So that question is ill-posed. It's not formulable in the framework which is there, which is valid for the cases where the extent of the matter is bounded. Compact जो असेल त्याला सीमित असेल ते तर त्याला आपण एनर्जी मोमेंटम या गोष्टी लावू शकतो, पण असीमित गोष्टी लावू शकतो. दॅट इज वन रिझन वाय यू कांट यूज दोस. एनर्जी डेन्सिटी यस, दॅट इज यूज. मी नंतर पर्सनली तुला विचारेन काही प्रश्न नंतर. आय थिंक लेट अदर्स पार्टिसिपेट ऑल्सो. Okay. There are lots of questions where there. I know. दोन सायंटिस्ट बोलतायत आणि बाकीच्यांनी ऐकावं असं चाललंय कॉन्व्हर्सेशन. चालू दे. नाही पण तुम्ही जरा बोला की. नाही तुम्ही सगळ्यांनी विचारा. तुम्हाला काय मला 50 वर्षानंतर फिजिक्सच्या लेक्चर हॉलमध्ये जाऊन बसल्यासारखं वाटतंय असं झालंय. फर्स्ट इयर सायन्स, इंटर सायन्स. ऍडव्हान्टेज एवढा एकच आहे की तुला परीक्षा द्यायला लागणार नाही. नाही एक मिनिट, की मी सायन्सचा स्टुडंट असून सुद्धा, फिजिक्स वगैरे शिकलेला असून सुद्धा तुझ्या पूर्ण लेक्चर मधल्या बऱ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्या. त्याच्यामुळे जे सायन्सला नव्हते त्यांचं काय झालं असेल याची कल्पना मी करू शकतो. आय एम नॉट. पण आम्हाला खूप चांगलं वाटलं, खूप काही इन्फॉर्मेटिव्ह फिजिक्स मधलं ऐकलं असं वाटलं. तर सर्वसामान्य माणसाला एक जो मनामध्ये एक प्रश्न येईल तो मी तुला विचारतो. पृथ्वीवर जशी जीवसृष्टी आहे तशी हे विश्व एवढं प्रचंड आहे, तर तुझं व्यक्तिगत मत असं काय आहे की विश्वामध्ये दुसरीकडे कुठेतरी जीवसृष्टी असायला हवी की नको, असेल की नाही? गुड चान्स इट कुड बी देअर. कारण जर तुम्ही असं गृहीत धरलं की आपण मगाशी म्हटलं की ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी करताना एक महत्वाची गोष्ट आपण गृहीत धरतो की physics, laws of physics or laws of nature more general are same everywhere. If that is the case, if something can happen on Earth with the given conditions, like temperature variation, distance, वगैरह, similar conditions can very well exist with some variation. So it is possible some life will exist. Whether the life will be DNA based, replicating that way, or in some other form, we don't know. So, but probability that you can get something which what do you mean by life on Earth? I mean, again, there are multiple definitions. It's not something which is as clear cut. साधारण आपण फर्स्ट इयर सेकंड इयर शिकताना बघतो की चलन असलं पाहिजे, मेटाबॉलिझम असलं पाहिजे, रिप्रोडक्शन असलं पाहिजे. दीज आर थिंग दॅट वी मॅक्रोस्कोपिकली से लार्ज स्केल मध्ये. दॅट इज व्हॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ आर. नाउ विल से दॅट ओके ॲटलीस्ट DNA बेस्ड लाईफ जर असेल तर ॲटलीस्ट दॅट रेप्लिकेशन थिंग हॅज टू बी. But there is RNA based life which is little before that, and there are crystals which replicate. But do you call them life or not? We don't know. So we'll have to draw a line somewhere and say, by life I mean this and nothing more. At least I will ask that question after posing that definition.
Does such kind of life exist? That question I can ask. At least the question is well put. And look for the answers. If it is there or not there, that we don't. पण त्याच्या पलीकडे जर वेगळं काय असेल, we don't know how to look for it. And we don't know what it means. So first we'll have to find out, devise some criterion to say, if I see such and such phenomenon elsewhere, I will regard that as a signature of life. I don't know that. पण साधारण झालं की जर आपण गृहीत धरलं पृथ्वीवर लाईफ निर्माण झालंय ते नॅचरली निर्माण झालंय. If we make that assumption, then there is no reason why it should not exist elsewhere. So to that extent, I will say yes, there is a high probability. पण त्याला there is a famous equation called Drake's equation. मी असं धरायचं की इतके तारे, त्याच्या 10% ताऱ्यांमध्ये कंडिशन्स सूर्यासारखे असतील, त्याच्या 10% त्यांना प्लॅनेटरी सिस्टम असेल, त्यातल्या 10% तुम्हाला पृथ्वीसारखे असेल, त्यातल्या 10% त्याचं वय इतकं असेल, असं करत करत परत गेलं फायनली कम टू अ नंबर ऑफ द ऑर्डर ऑफ 10. आता 10 जर समजा असेल, पण त्याच्यात आपल्यासारखी प्रगत जीवसृष्टी असेल का? मी don't know. थोड्या वर्षांपूर्वी विचारलं असतं 65 मिलियन वर्षापूर्वी तर डायनासोर्स होते, आपण नव्हतो. So if you happen to see the time slice that time, there may not be human type life or any intelligent, so-called intelligent life. So these questions are difficult to know. But whether primordial form of life, in the sense qualitatively understand exists, I would say yes, there is a high probability. Yes, I would believe that. प्रोबॅबिलिटी पकडली तर असायला पाहिजे ना, कारण एवढं प्रचंड त्याची व्याप्ती आहे त्यामुळे. I agree. But we don't have to be exception, right? Exactly. So on that grounds alone, I would like to believe it. Certainly. Just as you say, we are not special location. So also we are not very special. Same atomic molecular process, etc. will produce it. So it can happen elsewhere. पण त्याचा स्टेबिलिटी आहे का नाही काय माहित नाही. कदाचित असंही असू शकेल की ते सेल्युलर फॉर्म मध्येही असायलाच पाहिजे असं नाही ना, वेगळ्या फॉर्म मध्ये असू शकते. We need to define which kind of life we are talking about, and then ask the question whether that kind of life exists or not. That question at least we can try to answer. Beyond that, it's anybody's guess. Unless we see something very different, then we say, okay, well, we didn't think of it that way, but maybe this is also another way to look at it, and that exists, and we'll accept that. But that's a tentative thing. That's how we proceed. But the काहीच नाही धरलं, नुसतंच लाईफ आहे का धरलं, तर that's very nebulous. We have no way of finding out. We have no criterion to decide either way. We need some definition to provisional definition to. आणि ते जे हायर एलिमेंट्स तयार होतात ते न्यूट्रॉन स्टार मर्जर्स पण इव्हन इन सुपरनोवा एक्सप्लोजन मध्ये पण होतात ना? थोडेसे होतात. I mean, there are few small but large percentage comes from neutron star. There is also something called magnetars, which are again explosions of different kinds of stars. They also produce. Basically, you need large supply of neutron, high density of neutrons, in order to have nuclear processes where the neutron flux is high. And त्यातले एक्झॅक्टली न्यूक्लिअर फिजिकल डिटेल्स मलाही माहित नाही, पण ते जर असेल, कारण जनरली हेवी न्यूक्लियर जे असतात त्यांच्यात न्यूट्रॉनचं प्रमाण प्रोटॉनपेक्षा जास्त असतं. तर दॅट्स हाऊ द प्रोटॉन, although they are positively charged, they can hang together. Otherwise, they will fly away. Electrostatic repulsion. But they hope that current nuclear forces arrest them. So you need more number of neutrons. How do you get more number of neutrons? So you must start with large flux. So असेल तर नक्की. In fact, this one I learned it only about 2014-15 च्या आसपास की न्यूट्रॉन स्टार मध्ये होतं. मला माहित नव्हतं. म्हणजे बाकीच्या लोकांनाही माहित नव्हतं. I think the thing itself was proposed only a few years before. One of my colleagues who works on neutron star, she pointed this out. Oh, I see, I didn't know that. Then of course I have the question that, then I know how much gold is there on Earth. We can estimate that similar things should be there on other planets. This should give us a hint as to how many neutron star mergers are taken place. पण ऍक्च्युली बरंच आपल्या पृथ्वीच्या पोटात जो मॅग्मा आहे त्याच्यामध्ये पण बरंच गोल्ड गेलेलं असेल अर्ली एज मध्ये. राईट. But that's our so we have to make an estimate. These are all estimates, order of magnitude. We cannot get precise numbers. तर पृथ्वीचं किती आहे त्याच्यात डेन्सिटी व्हेरिएशन काय बघायचं. आपण जास्तीत जास्त किती खणलंय, 12 किलोमीटरच्या खाली आपण खणलेलं नाही. वी डोंट नो व्हॉट इज इनसाइड. वी ओनली नो सम बल्क प्रॉपर्टीज, सायस्मिक वेव्स मध्ये असतात की अमुक त्याच्यात लोखंड असेल वगैरे. अप्रॉक्सिमेटली वी नो जनरल मॉडेल्स फ्रॉम विच यू गेट सम आयडिया, बट इन डिटेल वी डोंट नो. And we cannot dig more than that. 12 किलोमीटर पुढे गेलो नाही आपण. मी वाचलं होतं की 17 साली जे एक सुपरनोवा एक्सप्लोजन झालं त्याच्यामध्ये स्ट्रॉन्शियम त्यांना हे मिळालं स्पेक्ट्रम. नाही आहेत काही असतात, but they are very small in number. Supernova is one candidate, but that is not enough to explain the abundance of the elements which you know.
इट इज वन ऑफ द मेकॅनिझम्स. देर इज अ सेपरेट पिरियडिक टेबल मिळते ज्याच्यात त्यांची निर्मिती कुठे झाली. सर्च ऑन द नेट पिरियडिक टेबल विथ एलिमेंट, यू विल गेट दॅट कुठली एलिमेंट्स कुठे तयार झाले. सो यू विल सी द हेवी एलिमेंट, नॉट जस्ट सिल्वर अँड गोल्ड. ते मी सांगितलं का आपल्याला माहिती आहे म्हणून. मोस्ट ऑफ द हेवी एलिमेंट्स आर प्रोड्यूस्ड. सो द नीड स्पेशल कंडिशन्स. मला एक जरा विचारायचंय, म्हणजे असं वाचलंय कधी बऱ्याच वेळा की मोस्ट गॅलेक्सीज हॅव बिग ब्लॅक होल्स ॲट देअर सेंटर. इज इट ट्रू? मतलब इज इट ऑब्झर्व्ड लाईक दॅट? सर्टनली आपल्या गॅलेक्सीमध्ये आपण बघितलं how they got formed actually, म्हणजे and when the universe is expanding, like another question is, when the universe is expanding, how the black holes are still, see, black holes साठी attraction पाहिजे ना, you have to go on grabbing the materials around you. So when expansion is happening, when everything is getting away from each other, how this is happening, you know? Right. तर त्या मागशी जसं म्हटलं की जर एक्झॅक्ट आयसोट्रॉपी असेल, त्याच्यामुळे एक्झॅक्ट होमोजेनिटी असेल, तर युनिवर्स वोंट एक्झिस्ट ॲज वी नो. देयर हॅव टू बी अनआयसोट्रॉपीज अँड दे एक्झिस्ट. कारण ते CMBR मध्ये बघितलं तुम्ही, त्याचे अनआयसोट्रॉपीज तुम्ही मोजले आहेत ऍक्च्युअली. ओके. Up to spherical harmonics 2000 on a seen what the anisotropy actually quantitatively measure. So anisotropies do exist. त्याचा अर्थ काय होतं, ती अनिसोट्रॉपी आपल्याला दिसते म्हणजे टेम्परेचर व्हेरिएशन तुम्ही बघितलं ॲव्हरेज पासून किती आहे निम्म्या दिशांमध्ये, तो जो फरक असतो तो जो आपण मोजतो दॅट इज रिलेटेड टू हाऊ मच इनहोमोजेनिटी इज दॅट. म्हणजे असं जर समजा की असा बॉक्स आहे आणि त्याचे बँड्स आहेत, इथे डेन्सिटी थोडी जास्त आहे थोडी जास्त आहे असे बँड्स आहेत. त्याच्यात जर सर्कल काढलं तर सर्कलवरती इट विल कट अँड ऑन द सर्कल इट विल लुक लाईक देर आर टेम्परेचर व्हेरिएशन्स. सो दिस इज रिलेटेड ऍक्च्युअली टू द इनहोमोजेनिटी. इनहोमोजेनिटी याचा अर्थ आहे काही ठिकाणी डेन्सिटी जास्त आहे आणि काही ठिकाणी कमी आहे. इट्स नॉट एक्झॅक्टली युनिफॉर्म. एक्झॅक्ट युनिफॉर्म विल नॉट गेट एनिथिंग. इथे कमी डेन्सिटी जास्त असते देन ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स प्रोसेस. सो युनिव्हर्स इज एक्सपांडिंग ऑल राईट. आता बलून धरला असतो, बलूनला समजा युनिफॉर्म असेल, साईडचे डॉट्स नसतील तर दे विल ऑल जस्ट बी स्प्रेडिंग युनिफॉर्मली. बाय अँड लार्ज इट डज. पण छोटे जर डॉट्स असतील दे विल कम क्लोजर बिकॉज दे आर मच क्लोजर. So that gravitational pull overcomes the universal expansion. And that is how the collapse begins. Once the collapse begins, that's the first star formation. So that is supposed to happen after 230,000 years. So do scientists know the total kind of number of black holes in the universe, or is there any count made of that, or is it increasing? What is happening actually? त्याच्याबद्दल काही माहिती आहे काय? सांगतो तुला. आता जर तुम्ही धरलं की बहुतेक सगळ्या गॅलेक्सीच्या पोटात ब्लॅक होल, ते आपण का धरतो? तर एक कारण म्हणजे दोन आपण आपल्या गॅलेक्सीला बघितलेलं आहे. दुसरी गॅलेक्सी आहे तिच्या पण बघितलेलं आहे. वन ऑफ द बिलियन सोलर मासेस. आपल्या गॅलेक्सीमध्ये मिलियन सोलर मासेस इज आर मेजर्ड. कारण जेव्हा आपल्या गॅलेक्सीमध्ये तुम्ही बघता त्याच्या भोवतीच्या जवळच्या स्टार्स आहेत, ते स्टार्स गो अराउंड इट. यू ट्रॅक दोज मोशन्स आणि ते किती जवळ आहेत त्यांच्या गतीमुळे कळतं. केप्लर्स लॉ त्या गतीमुळे कळतं की त्या आतली जी बॉडी आहे ती किती कॉम्पॅक्ट आणि तिचा मास किती, या गोष्टी कळू शकतात. तसं सूर्याच्या भोवतीचे ग्रह किती मोजले तर सूर्याचा मास तुम्हाला कळू शकतो. सिमिलरली त्या आपल्या सेंट्रल बॉडीचा मास तुम्हाला कळू शकतो, पण तुम्हाला दिसत नाही. नो लाईट इज कमिंग फ्रॉम. सो द बेस्ट ऑप्शन इज अ ब्लॅक होल. सेकंडली देयर इज नो नोन स्टार or no stellar process which can have so much mass compact into that. There is no process which is known. So that means every galaxy is like, if there are trillions of galaxies, so there are at least trillions of black holes. Supermassive black holes. They come in different varieties. So supermassive are these. There are other black holes which come by ordinary stars collapsing. आपल्या सूर्यापेक्षा थोडा मोठा असेल, 10 पटीने जास्त, they can collapse and form contraction. बरोबर. They can form a black hole. Not always. Sometimes they form white hole, then sometimes form the neutron star, then sometimes form black hole. That's astrophysical process. That's the black holes असतात. Their masses are smaller. They can go up to 10, 20, 30. After the gravitational waves मध्ये बघितले, they are of that class. Those masses are of the type of up to 50 solar masses. I think maximum is 150 solar mass. Is the maximum largest black hole there. Supermassive is in the class of million solar masses. One big question is, aren't there black holes in between? We have seen it. कारण ग्रॅव्हिटेशनल बघायचं असेल तुम्हाला तर यू आर एबल टू सी तुमच्या इंटरफेरोमीटर मध्ये काही विशिष्ट बँड मध्ये तुम्हाला दिसतात गोष्टी. बरोबर. कमी जास्त असेल यू कॅनॉट सी इट. जस्ट एज वी कॅनॉट सी बियॉन्ड एक्सरेज. आपल्या डोळ्यात दिसत नाही. इंटरफेरोमीटर विल ऑल्सो सी दॅट बँड.
त्या बँडमध्ये व्यवस्थित करण्यासाठी जे काय मास असेल किंवा जी बायनरी सिस्टम होईल त्याच्यासाठी असते तेवढंच फक्त आपण बघू शकतो. रेस्ट ऑफ इट वी डोंट नो. So now we have to make theories about it as to what can happen, how many will be there. So that estimate people do the count for us to estimate so called event rates. किती असायला एक्सपेक्ट करू शकता आपण. उद्या तुम्ही आता पृथ्वीचं डिटेक्टर सोडलेत आणि स्पेसमध्ये गेला दिसा डिटेक्टर विच आपण अराउंड 2035 ते जर बघितलं तिकडे तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी दिसू शकतात. पण पृथ्वीवर दिसणार नाही. We don't have that sensitivity to that. So that question we don't know. Then answer we don't know. पण आता ब्लॅक होल आहेत की नाही हा जो प्रश्न होता पहिले दॅट ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आर सेटल्ड. अच्छा, ओके. From supermassive, this is clear because you don't have anything else. I mean, there are guys who will say, no, it's not completely true. How do you know it is very close to partial radius, but not exactly that. So, but this bickering goes on for a long time until you settle fully. But that's part of the process. You have to wait for a while. But best hypothesis, that is the thing which is there. एक प्रश्न आहे मगाशी त्याने डार्क मॅटर बद्दल विचारलं. So whether dark matter and black hole are two different things or one and the same? No, they're different things. कारण ब्लॅक होल्स धरलंय जरी म्हणजे एक थिअरी आहे की डार्क मॅटर मे ऑल्सो बी मेड अप ऑफ व्हॉट आर कॉल्ड प्रायमोर्डियल ब्लॅक होल्स. नॉट द ब्लॅक होल्स विच आर प्रोड्यूस्ड बाय कोलॅप्स, but just as universe produce other thing, same statistical fluctuations could also produce mini black holes and then they will grow. That's one theory. But if you compare the statistics with the observed thing, that doesn't fit. So what constitutes dark matter? Again, there are theories and one doesn't have a clear answer to that. It exists, we know. But what is its constituent? ते आपल्यासारखं मॅटर आहे का आणि काय वेगळं आहे? This we don't know. There are theories, but they are not certain. आणि अजून एक क्वेश्चन आहे. When the star dies, Yes. मरतो एखादा स्टार ते नंतर त्याचं काय होतं? Depends. काही स्टार मरतात ते फक्त व्हाईट डॉर्क म्हणून राहतात and they remain like that. I mean, nothing happens to them unless some other star comes closer to them and disturbs it, so that its mass becomes. So white dwarf's mass to the 1.4 solar mass पुढे गेला त्याच्यामुळे चंद्रशेखर लिमिट तर तो स्टार स्टेबल राहत नाही. Then it has to explode. Either explode or collapse. Something has to happen. It is unstable. आता ते जर नसेल तुमच्या आसपास त्याच्या व्हाईट डॉटच्या एन्व्हायरमेंटमध्ये दुसरे काही स्टार्स नसतील then the mass doesn't change. It remains like that forever until something disturbs. समजा व्हाईट डॉट नाही झाला, दिस इज वन एंड स्टेट ऑफ द स्टेलर कोलॅप्स. दुसरी असेल की इट बिगिन्स टू कोलॅप्स आणि त्याचं कोर कोलॅप्स होतो म्हणून बाहेरचा भाग फेकला जातो, त्याने सुपरनोवा. बाहेरचा भाग जो फेकला जातो आणि आजचं कोर राहतं दॅट बिकम्स अ न्यूट्रॉन स्टार विच इज द साईज इज एक सोलार मास धरलं तर साध्या स्टार्स आपल्या सूर्यासारखं धरलं साधारण 1,00,000 किलोमीटर रेडियस आहे त्याची सूर्याची. व्हाईट डॉटची धरली साधारण 4,000 किलोमीटर. तेवढं सेम मास इज कॉन्ट्रॅक्टेड इनटू 4,000 किलोमीटर रेडियस. दॅट्स वाय द इंटेन्सिटी इज सो हाय. आणि न्यूट्रॉन्सचं धरलं तर इट विल बी ओनली अबाउट 15 किलोमीटर्स. इट कोलॅप्स टू दॅट्स वाय डेन्सिटी इज एक्स्ट्रीमली हाय. आणि समजा ही मास कारण न्यूट्रॉन्स ऑल्सो हॅज अ लिमिट. इफ द मास इज मोर दॅन दॅट इट्स अबाउट 2.5 then it will be unstable. Then nobody knows what to have. It will has to collapse. There is no theory which says it is strong. And then it forms a black hole. So these are the currently known 3 different stages of stellar collapse, either white dwarf, neutron star or black hole. As of, that is current understanding. People still question whether it is really black hole forms or is there something in between. But a size the solar mass size the black hole असेल तर 3 किलोमीटर असायला पाहिजे. न्यूट्रॉन स्टारचं 10 आहे आणि व्हाईट डॉर्फ मोठा तर 3 आणि 3.5 किलोमीटर असेल तर स्टार असू शकेल का तसा. So this kind of thing, we cannot go and see that. See, all this has to be observed and inferred. We cannot go anywhere to do experiments. So, modulo this question, currently known things are only this thing, either white dwarf, neutron star, or black hole. Dark matter is completely different. We don't even know what it is. It again has gravitational interaction, which is why we see it. The rotation curves this stuff. But it has no electromagnetic interaction, so we can't see it. No light comes from there, which is why it's dark. And dark energy is something else which we don't know. It's not localized, it's everywhere. That's all we can say. त्याची बरीच मॉडेल्स आहेत सध्याचा मोस्ट रिसेंटली याच्यात आले. डेसी नावाचा एक्सपेरिमेंट आहे त्यांनी म्हटलंय की मेबी इट इज नॉट अ कॉन्स्टंट, नॉट कॉस्मोलॉजिकल कॉन्स्टंट, समथिंग विच इज व्हेरी दॅट इज बिंग डिस्कस. जस्ट केम आय थिंक अ मंथ अगो ऑल्सो. डार्क मॅटर बद्दल मला विचारायचं होतं. मी वाचलं होतं की दूरचे जे खूप गॅलेक्सीज असतात तिकडनं येणारा प्रकाश
त्यात ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग असं काहीतरी आहे आणि ते वापरून काहीतरी डार्क मॅटरचं मॅपिंग करता येतं. डार्क एनर्जी पण बघता येते. या इट कॅन बी डन. यू कॅन एस्टिमेट द साईज, दॅट इज ट्रू. कारण बेसिक आयडिया अशी आहे की अनलाईक न्यूटनियन थिअरी ज्याच्यात लाईटला मास नाही, लाईट इज जस्ट लाईट. Einstein's theory मध्ये any energy also is equal to mass. If it has a mass, it will be attracted by another mass. That's one way to think about. So सूर्याचा कुठलाही प्रकाश ताऱ्यापासून आपल्यापर्यंत पोहोचतो, मध्ये जर काही सूर्यासारखी गोष्ट असेल किंवा अदर मॅटर डिस्ट्रिब्युशन गॅलेक्सी फॉर एक्झाम्पल, तर लाईट विल बेंड. लाईट बेंड झालं की जसं लेन्समध्ये बेंड होतं आणि आपल्याला त्याची इमेज दिसते. सो व्हॉट इज बिहाइंड दॅट गॅलेक्सी ऑर समथिंग that can be visible in front of it, just as a lens is formed. You can real image in front of the lens. So we can see that. We can even see multiple patterns of this. त्याचा शेप वेगळा असू शकतो, त्याचा अनेक इमेजेस असतात. There is a whole theory of gravitational lensing theory. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे लेन्सेस असतात. हे जर असेल तर essentially it becomes a probe to say what is in between. So if you see the multiple images, you see first of all conclude that there are multiple images of the same object. Then you try to find out what kind of object that is. Then you say, if that is the case, what is happening in between? Is there something which I know or something which I don't? So one proposal would be that you can look for dark matter likewise. So generally म्हणतात की गॅलेक्सीच्या जो दिसतो आपल्याला बल्ब्स दिसतो त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणावर डार्क मॅटर असतं. मास विल बी कम्पॅरेबल. त्याच्या मागचं जर कुठलं तुम्हाला स्टार किंवा सुपरनोवा दिसलं, and if you see gravitational lensing of that, then you have a chance of figuring out how much is the estimate. But estimate we know from other reasons also. Dark energy बाबतीत म्हणतात ते डार्क मॅटरचं मॅपिंग करता येतं का? नाही, मॅपिंग इज largely it is known in the sense that it is associated with the matter, galaxies. Galaxies जवळपास असतात. So that much is known. They are all hovering around. आणि इतर ठिकाणी असेल in between it will be small amount. तसं आपल्या सोलर सिस्टम मध्ये जो असेल, but it will be density will be very very small. So it will exist but very small amount. मॅपिंगचं म्हणतात ते डार्क एनर्जी बद्दल म्हणतात. ते यूज एक्सपान्शन जे होतं, whether that expansion is at a constant rate or it is changing. लेट युनिव्हर्स म्हणतात त्याला, की बाकीच्या गोष्टी संपल्यानंतर त्याचं इक्वेशन ऑफ स्टेट त्याचं बदलतं की नाही हे तुम्हाला लेन्सिंग मिळू शकतं. दॅट इज वन मेथड when people propose that you can actually try to map which epoch how much was the constant, what we call cosmological constant, it was changing, how much was it say billion years ago, million years ago, actually, by this lensing that people will try. आणखी मी एक डार्क मॅटर, Sorry. खूप डार्क मॅटर, खूप डार्क एनर्जी वगैरे बद्दल बोलणं झालं, पण ऍक्च्युली द लेक्चर वॉज व्हेरी ब्राईट. विचारांना चालना देणारं म्हणतात तसं झालं होतं. चांगलंय गुड आय हॅपी. ऑपोजिट ऑफ डार्क ना. डार्क एनर्जी म्हणजे ज्योतिर्गमय. ऑपोजिट ऑफ डार्क यू मीन टू से. येस. मी कुठेतरी वाचलं की डार्क एनर्जी असं काही नाहीये, पण जस्ट स्पेस इज न्यू स्पेस इज गेटिंग क्रिएटेड अँड इट हॅज सम, ते कळलं नाही मला म्हणून मला विचारायचं होतं, इट हॅज सम रिलेशन विथ द ब्लॅक होल्स. I didn't understand how is that. That those things are highly speculative, and by the time they come to popular version, see, hypothetical आहे का? Yeah, absolutely, definitely. That much I can say even without knowing the details of it. की असंही म्हणतात की आपण कदाचित ब्लॅक होलच्या आतमध्ये असू. हाऊ डू वी नो? यू मे बी इनसाइड. ज्याच्या या बोलण्याला आधार कशाचा आहे? तुम्ही आइन्स्टाईनचं ब्लॅक होलचं सोल्युशन भरलं, इव्हेंट होरायझनच्या आतमध्ये गेल्यानंतर दॅट स्पेस टाइम इज सिमिलर टू कॉस्मॉलॉजिकल स्पेस टाइम. So happens that not the kind of cosmology we know, but little different model. So it is then possible. Oh, you are as though you are cosmology, that kind of cosmology, not one that we see. So you may be inside. This will be speculative thought in order to check whether such an assumption is viable or not. So one will make various kind of conjectures like this. So these other conjectures are of that kind that you can make your favorite conjecture and then basically try to work out what consequences it has. And see whether it matches with not one part, but it has to match so many different things. That's a real test. And त्याचं नसेल तर एका इंडिव्हिज्युअल गोष्टीला तुम्ही एक्सप्लेन करू शकता. There are at least 100 different explanations for the same fact.
it has to match 1,000 facts. Then only you can say, okay, this is the one which works. Till then you cannot say that. There were lots of theories with that variety. I mean, inflation models are so much, at least 200 models. The people show the chart. Every model says most of them are useless. You don't know. आमच्यासारख्या लोकांना ते फार कमी कळतं त्यांना तर ते इतकं कन्फ्युजिंग, खूपच कन्फ्युजिंग होतं. I understand. And it's nobody's fault. In fact, काही गोष्टी असतील मलाही कळणार नाहीत काय बोलतो. So if I'm in a seminar something, I try to get the person say, okay, no, you say all these things. Let me ask the question the way I want to understand. And you answer it. But usually seminar मध्ये नाही तर सेपरेट भेटला माणूस तो त्याला विचारतो. Then I can. पण काही वेळा थिअरीज इतक्या आहेत ते assume different frameworks altogether. Then you have to know what that framework is. Within that framework, they conjecture. The string theory असेल, loop quantum gravity असेल, आणि काय असेल. Each one of this is a theory. Tentative theory. माझा एक प्रश्न आहे. श्याम, तू रेग्युलरली ऍज अ सायंटिस्ट किती वेळ तुझ्या स्टडीज मध्ये, रिडिंग मध्ये किंवा ह्याच्यामध्ये देतोस? रिडिंग मध्ये म्हणजे सी ओके देयर इज वन प्लेस व्हिच इज देयर इन युअर सब्जेक्ट. सांगतो देयर इज अ प्लेस कॉल्ड प्रीप्रिंट सर्व्हर म्हणतात, आर्काइव्ह म्हणून, arxiv.org. इथे साईट ज्याच्यात लोक जे रिसर्च करतात, अँड नॉट ओनली फिजिक्स, मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, मेडिकल त्याच्यात आलेलं नाही अजून. देर आर ॲटलिस्ट आय डोंट नो नाउ 20 डिफरंट सब्जेक्ट्स फॉर विच रिसर्चर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड who write any tentative proposal or final results, they are published there. They are not published in the sense they are not weighted by referees, but they are proposed. So those things in my subject I go through every day. But my abstract tree काय तो वाचतो काय चाललंय बघण्यासाठी. And त्यातलं जर इंटरेस्टिंग वाटलं किंवा संबंध and the subject gets so complicated, you cannot keep track of everything. It's not possible. Plus I have some preferences also. I like this, I don't like that. That is also there. And once I like and which are relevant, I do read that. And एखाद समजा experimental results असं काय तो. That is something which is claimed to be, revolutionary. Then I would definitely like to get some idea about it as to what it is. For the same reason, I would like to understand how ChatGPT works. That's something by this summer I will spend time on trying to figure that out, how these models work, etc. So, in terms of how much time I spend on reading, it's not a fixed time like this, depending upon. But otherwise, I'm more or less always on that. Great. But I think that thinking is something I like anyway. So that is almost a compulsive habit. Habit. इतके वर्ष झाल्यानंतर it becomes second nature. It is not even. But ते नाही झालं तर मग कळत नाही काय करावं. Suddenly you are out of job. You don't know what to do with it. Again, a layman's question. What is the estimated age of the universe? ते सांगितलं 13.7 billion years. Billion years, okay. Billion, 10^9. Billion, yeah. That is the estimate again from the same model. If the model changes, this number will change. Oh, by the way, एक सांगायचं राहिलं की ते आपण जे डिस्टन्स लॅडर बघितलं त्यातल्या पहिल्या लॅडर मध्ये चूक असेल काय, पर्क्युलेट्स ऑल ओव्हर द प्लेस. तर दे डिसाइड द नेक्स्ट लॅडर्स. आणि तसं इनफॅक्ट झालेलं होतं की आय थिंक moving cluster method म्हणतात तुम्ही बोललो नाही, that gave a wrong answer. I mean that estimate was incorrect, and that gave the result of age of the universe to be only 4 billion years. But Earth itself is 5 billion years old. So obviously that is wrong. So then they went back and checked where is the mistake, and the mistake was in the first, the second or third level of this distance estimate. So these distance estimates are extremely important to build the whole picture. Otherwise you will get inconsistencies. And one more last. What is God's particle? Oh, God's particle is Higgs particle that people just call it. It was supposed to be, by the way, it was supposed to be goddamn particle. But scientists who gave that name said, "Oh, that goddamn particle." But of course, journalists wouldn't like it. You don't want to offend people, so it became God particle. And now, once the word God is there, whole janta comes on top of it, so it becomes God particle. Okay, I mean that's sociology. You can't do much about it. Okay, but particle remains as it doesn't care whether you call it God or not. Particle is what it is. Its properties remain what they are. Chalo, any more questions? नंतर रेफरन्स असेल आता म्हणजे बोललो जास्त त्याच्यात आणखी डिटेल्स असतील
तर व्हॉट्सअपमध्ये पाठवून एखादं. Maybe थोड्या वेळ In that case, if maybe there are थोड्या no नंतर questions, आणखी I will काही विचारावं असं stop वाटू recording. शकेल. Can I stop recording? या वेळेला क्वेश्चन आन्सर सुद्धा एवढे इंटरेस्टिंग होते की मी अजून रेकॉर्डिंग चालूच ठेवलं होतं. हो चालतो. हो, अच्छा. आय थिंक आय विल स्टॉप रेकॉर्डिंग ना. शुअर.